आजच्या पहिल्या सेशनला लगेचच सुरुवात करूयात, जे आहे पॅनल डिस्कशन ऑन द टॉपिक टाइमलेस भारत, हिस्ट्री, कल्चरल हेरिटेज अँड ट्रूथ. कालातीत भारत, इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि सत्य. आणि त्यासाठी मी सगळ्यात आधी मंचावर आमंत्रित करतो लेखक, संशोधक आणि टेडेक्स वक्ता श्री निलेश ओक यांना. श्री निलेश ओक हे एक लेखक, मूलभूत संशोधनात रमणारे संशोधक, टेडेक्स वक्ता, UAAICTचे नावाजलेले माजी विद्यार्थी आणि उत्तम कीनोट भाषण देणारे वक्ता म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांची 3 क्रांतिकारक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. वेन डिड द महाभारता वॉर हॅपन, द हिस्टॉरिक रामा अँड भीष्म निर्वाण. त्यांच्या पुस्तकांची विविध भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत आणि होत आहेत. संपूर्ण जगभर भरपूर प्रवास करत विश्वविद्यालय आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत असतात आणि तसाच संवाद मुख्यधारेतील श्रोत्यांशीही ते साधतात. ते इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड सायन्सेस या डार्टमाउथ, मॅसेच्युसेट्स इथल्या अमेरिकन संस्थेत संशोधक आणि अधिवक्ता, प्राध्यापक या नात्याने निगडीत आहेत. त्यांना अनेक अवॉर्ड्सने सन्मानित केलं गेलं आहे. VSUS अवॉर्ड्स 2025, बेस्ट पेपर अवॉर्ड्स मल्टिपल टाइम्स इन स्वदेशी आयडियोलॉजी कॉन्फरन्सेस ऑर्गनाइज्ड बाय श्री राजीव मल्होत्रा. He has been an invited GAIA speaker by GAIA in 2024 Ancient Civilizations Conference, Boulder, Colorado, USA. And last but not the least, श्री निलेश ओक हे आयाम नाशिकने नाशिकमधल्या तरुणांना भारतीय संस्कृतीची माहिती व्हावी, वेद, उपनिषद, पुराणं यामध्ये त्यांची रुची वाढावी आणि पुढे या विषयातील सखोल अभ्यासास या तरुणाईने प्रवृत्त व्हावं म्हणून नुकत्याच सुरू केलेल्या हेरिटेज टॉक या अभिनव कार्यक्रमाचे ते प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते आहेत. आपण त्यांच्यासाठी एकदा कडकडीत टाळ्या होऊन जाऊ देऊया. खूप खूप धन्यवाद. Now I would like to invite on stage the next panelist, distinguished author and insightful interpreter of Indian epics, Ami Ganatraji. Ami Ganatraji, an alumna of IIM Ahmedabad, is a management professional, devout yoga practitioner, certified yoga instructor, and student of Sanskrit and Indian knowledge systems. Her 3 books, Mahabharata Unraveled, Volume 1 and 2, and Ramayana Unraveled, are not just retellings or imaginations, but they go back to the original Itihas and present the story, learnings, and nuances for what they are, and make the epics accessible to all. With the same intention, she has recently published 3 illustrated books for kids, Avadhut and his teachers, My Friend Arjun, and My Sister Devi. Can we have a round of applause for her? I request member of IIM Nashik, Advocate Mayur Deshpande, to felicitate Ami Ganatraji. खूप खूप धन्यवाद. Now, with immense pleasure, I would like to call upon stage Army veteran, author, and motivational speaker, Major Mohini Garge Kulkarni ji. एक कुशाग्र विद्यार्थिनी, एक शिस्तप्रिय सैन्याधिकारी, उत्तम प्रशासिका, अभ्यासपूर्ण लेखिका आणि प्रभावी वक्ता, यासोबतच 2 मुलींची प्रेमळ आई म्हणजे मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी. मराठवाडा विभागातून भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून निवड होणाऱ्या मोहिनीजी या पहिल्याच युवती आहेत. विधी शाखेत पदवी मिळवताना इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि लेबर लॉज या विषयांमध्ये विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला. एकूण शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात गुणवत्ता तसंच बहुआयामी व्यक्तिमत्वासाठी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्या विविध पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. पदव्युत्तर शिक्षणानंतर अगदी प्रथम प्रयत्नातच SSB इंटरव्ह्यू, इतर परीक्षा
आणि प्रथम प्रयत्नातच चाचण्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अखिल भारतीय गुणवत्ता यादीत त्यांचं नाव समाविष्ट झालं आणि नंतर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई येथून अत्यंत खडतर असं सैन्य प्रशिक्षण घेतल्यानंतर 16 सप्टेंबर 2006 रोजी कॉर्प्स ऑफ इंजिनियर्समध्ये लेफ्टनंट पदावरून त्यांनी लष्करात आपल्या सेवेला सुरुवात केली. इंट्रोडक्शन थोडंसं मोठं जरी होत असलं तरी ते ऐकण्यासारखं आहे आणि इतकं प्रेरणादायी आहे. अगदी सुरुवातीलाच काश्मीरमध्ये तीव्र दहशतवादाने पेटलेल्या भागात त्यांची 3 वर्ष नेमणूक होती. आपल्या जवानांना सुरक्षित ठेवण्यासाठी धोका पत्करत त्या थेट सीमेवरच्या छावण्यांमध्ये सुद्धा गेल्या. बॉम्बस्फोटमध्ये मानवी देहाचे तुकडे समोर विखुरलेले असतानाही खचून न जाता ती परिस्थिती त्यांनी धैर्याने हाताळली. काश्मीरमधलं वास्तव्य आणि इथल्या कामगिरीसाठी त्यांना 3 पदकं प्रदान करण्यात आली. 4 वर्षांच्या अथक अभ्यासानंतर सिद्ध झालेल्या त्यांच्या 836 पानी ग्रंथासाठी म्हणजेच अपराजितासाठी त्यांना महिला दिनानिमित्त ठाणे इथे धरित्रीच्या लेकी या पुरस्काराने गौरवण्यात आलं. आपण आज इथे उपस्थित राहिला त्याचा आम्हाला विशेष आनंद होतोय. मी विनंती करतो आयाम नाशिकच्या सदस्या स्वरदा लगड कुलकर्णी यांना की त्यांनी मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णीजी यांचा सत्कार करावा. खूप खूप धन्यवाद. मंडळी, कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा आधार म्हणजे प्रायोजक. आपण आज सगळे इथे उपस्थित राहू शकतोय यामागे त्यांचं मोलाचं सहकार्य आहे. यामुळेच तर आपण त्यांचा आता सत्कार करूयात. मी विनंती करतो आयाम नाशिकचे सदस्य श्री विक्रम बालाजीवाले यांना की त्यांनी सारस्वत बँकचे संचालक श्री हेमंतजी राठी यांचा सत्कार करावा. स्वागत आहे. आता मी विनंती करतो मान्यवरांना की त्यांनी पॅनल डिस्कशनला सुरुवात करावी. लेट द सेशन बिगिन. सर्वांना नमस्कार. बरेच लिट फेस्ट होत असतात आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण पार्टिसिपेट करतो तेव्हा नवीन आम्हालाही इन्साईट्स येत असतात. थोडंसं आम्ही आमच्या सेशनचं फॉर्मॅट थोडंसं वेगळं केलं आहे. जनरली जेव्हा पॅनल डिस्कशन होतं तुम्ही पाहिलं असेल, अटेंडही केले असतील किंवा यूट्यूबमधून बघितलं असेल की एक मुख्य कोऑर्डिनेटर फॅसिलिटेटर असतो. तो प्रश्न विचारतो आणि मग त्याची उत्तरं होतात. नंतर आपण प्रश्नोत्तरं घेतो. थोडंसं वेगळं फॉर्मॅट आमच्या मागच्या अनुभवावरून. तो अनुभव वेळ मिळाला तर सांगेन तुम्हाला. तर 3 म्हणजे मी कोऑर्डिनेट पण करतो आहे आणि मीही थोडंसं पार्टिसिपेट करतो आहे. असं मी ठरवलं की इतिहास, संस्कृतीचा वारसा आणि सत्य म्हणजे आयामचंच ब्रीदवाक्य आपण म्हणूया की ट्रूथ इज द नॅरेटिव्ह, म्हणजे सत्य हाच विचार. अशा विचारातून घेऊन आम्ही प्रत्येकाला जर प्रश्न विचारला तर ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाताना थोडंसं डिसकंटिन्युअस वाटू शकतं. म्हणून आम्ही तिघांनी असा विचार केला, दोघींचीही मी संमती घेतलेली आहे. आय एम द थॉर्न बिटवीन द रोझेस, की आम्ही प्रत्येक वक्त्याने एक 15 ते 20 मिनटं असा वेळ घेऊ आणि प्रत्येकाचा जो काही विचार मांडायचा आहे ह्या थीमवर म्हणजे अनादी भारत, त्याच्यावर त्यांना बोलता यावं आणि कोणतंही इंटरप्शन नसताना. आणि मग उरलेला जो वेळ असेल त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याकडून प्रश्नोत्तरं घेऊ किंवा तुम्ही प्रश्न नाही विचारलेत, सगळंच तुम्हाला माहिती असेल तर प्रश्न नसणार, मग आम्ही एकमेकाला प्रश्न विचारू. असा थोडासा प्लॅन आहे. जास्तीत जास्त वेळ सगळ्यांना मिळावा म्हणून जास्त मी न बोलता आम्ही तो सिक्वेन्स यात ठरवला. सो पहिल्यांदा सगळ्यांना मराठीमध्ये हा सेशन आपण करतोय. एक माझी अशी इच्छा होती, आयामची तर असते की समजा जर तो महाराष्ट्रामध्ये प्रोग्राम असेल तर एक तरी सेशन हा मराठीत व्हावा. इथे तर अनेकही होतील आणि मी सगळ्याबद्दलच बोलतोय. मी बेंगलोर लिट फेस्ट, आता बेंगलोर लिट फेस्टमध्ये सुद्धा अनेक लिट फेस्ट आहेत, पण त्यातला जो एक लिट फेस्ट मी गेलो होतो तर मीच एक सोडून बाकीचे 7 जण होते पोडियमवर, ते सगळे
कन्नडमध्ये बोलत होते. आणि मग मला सगळ्या लोकांनी येऊन सांगितलं की मग तुम्हाला कळतंय का? म्हटलं कळत नसलं तरी भावना समजतायत आणि तेवढंही पुरे असतं. आणि म्हणूनच समजा आपल्याकडे ज्या भाषेचा जर काही थोडासा आपल्याला संदर्भ असेल किंवा भाषेची आपल्याला थोडीशी कधी कळत नसलं तरीसुद्धा मी म्हणेन अरे आता हे इंग्लिशमध्ये आहे, मला इंग्लिश कळत नाही, असं न समजता आपल्याला इंग्लिशसुद्धा ऐकायची एक सवय होऊन जाते, हिंदी ऐकायची सवय होऊन जाते, कन्नड ऐकायची सवय होऊन जाते. अशा तऱ्हेने सगळ्यांनी पार्टिसिपेट करावं अशी माझी इच्छा आहे. सो आमचा सिक्वेन्स असा राहील की आम्ही गणात्राजींना मी पहिल्यांदा बोलायला पाचारण करतो, त्यानंतर मी बोलेन, अगेन म्हटलं ना तसं थॉर्न बिटवीन द रोजेस, आणि मग मेजर मोहिनीजींना आपण बोलवूया. सो मी आता विनंती करतो की आम्ही गणात्राजी यांनी आपलं मनोगत मांडावं. नमस्कार नाशिक. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय शिवाजी. जय भवानी. खूप खूप आभार आपल्या सर्वांचा. आज मला इकडे पहिल्यांदा नाशिकात बोलण्याचा अवसर मिळाला आहे. माझं मराठी एकदम शुद्ध नाही आहे, मी गुजराती आहे तशी, पण मुंबईची आहे. पण मी प्रयत्न करणार आहे. फक्त गोंधळ घातला भाषेचा तर प्लीज जरा समजून घ्या. आम्हाला एक गोष्टी आठवते. मी इंजिनिअरिंग मुंबईहून केलं आणि माझी सर्वात क्लोज फ्रेंड्स 2 होती, एक बंगाली आणि एक मराठी. मराठी म्हणजे थेट कोल्हापूरची. आणि आम्ही तिच्या घरी गेलो होतो. तर ती बंगाली अजून 2-3 वर्ष झाली होती, मुंबईला आली होती आणि पण ती प्रॅक्टिस करायची. तिला असं होतं की नाही मला मराठीत बोलायचं आहे. तर आम्ही कोल्हापूरला गेलो होतो आणि ती खूप प्रयत्न करायची मराठीत बोलायला. आणि माझ्या फ्रेंडची आई काहीतरी विचारत होतं की असा योजना केला आहे, इथे जायचं आहे, आपण फिरायचं आहे वगैरे वगैरे. आणि तिला विचारलं अनिशा चलेगा ना? तर ती म्हणते हो आंटी, हलकट नाही. आणि आंटी बघताय काय बोलते ही मुलगी. आणि माझी दुसरी फ्रेंड, अरे अनिशा तू हिंदी में बोल यार, हरकत नाही. तर तसं तर आय एम शुअर हरकत इथे माझं हलकट झालं तर हरकत होईलच. तर प्लीज जरा समजून घ्या. पण मी प्रयत्न करणार आणि जिथे जिथे मला असं वाटेल की जे मला सांगायचं आहे ते मराठीत एवढं बरोबर हे होत नाही आहे तर मी इंग्लिश हिंदीमध्ये स्विच करणार. माझा विषय ॲक्च्युली मला सुरू करायचं आहे एक जे धनंजय सर म्हणाले त्याच्यावरून की जो उद्देश आहे गोदावरी संवादचा तो आहे विमर्श आणि ॲनालिटिकल थिंकिंग. त्यांनी एवढा सुंदर शब्दाचा प्रयोग केला. कारण की अधिकतर काय होतं की आपल्याला आता एकदम सांस्कृतिक पुनर्जागरण होतं आहे तर आपल्या सगळ्यांना हिंदुत्व हे सगळं आणि हे सगळं महत्त्वपूर्ण आहे. हे 100% महत्त्वपूर्ण आहेच. कारण तुम्ही बघा ट्रम्प काय म्हणतो, मेक अमेरिका ग्रेट अगेन. अगेन का? व्हॉट इज द अगेन? ही इज लॅचिंग ऑन टू द हिस्ट्री. वाय? कारण की आपल्या सगळ्यांची ओळख आपल्या इतिहासमधून येते. तर ते तर आहेच, पण त्याच्याहून पण अधिक महत्त्वपूर्ण काहीतरी आहे. डू यू होल्ड ऑन टू द पास्ट ओनली बिकॉज ऑफ नॉस्टॅल्जिया? आम्ही वन्स अपॉन अ टाईम ग्रेट होतो, त्याचा आत्ता काय फायदा? ते आठवण, अरे वी वर व्हेरी गुड. हे सायन्स आमच्या वेदात सगळं होतं. तुम्ही ऐकलंय व्हॉट्सॲप, हे नवीन काहीतरी इनोव्हेशन होईल, आमच्या वेदात सगळं होतं. अरे आत्ता काय? ते अजून ते करतायत, पैसे ते घेऊन जात आहेत. तुमच्या वेदात असलेलं तरी फायदा काय झाला? तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला माहीत होतं का जेव्हापर्यंत सम गोरा डिडंट डू द एक्सपेरिमेंटेशन? तर काय फायदा? माझ्या वेदात सगळं होतं. असेल की नाही आहे ते पण आपल्याला माहीत नाही आहे, राईट? असेल आणि खूप आहेच. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते दॅट बेसिकली किक्ड ऑफ, ज्याच्यामुळे मी कुठेतरी आत्ता मी जे करते ते करते. मी एक फास्ट ट्रॅक लीडरशिप प्रोग्राममध्ये होते वेन आय वॉज इन कॉर्पोरेट. ठीक आहे, आय वॉज लिव्हिंग इन हाँगकाँग. दिस ट्रेनिंग वॉज इन जर्मनी. सगळे गोरे आम्ही दोन भारतीय तिकडे होतो आणि 3 दिवसाची लीडरशिप ट्रेनिंग, अतिशय सुंदर ट्रेनिंग. तिसऱ्या दिवशी जे ट्रेनर होते ते UK होऊन होते, UKचे ब्रिटिश होते. आणि 3 दिवसानंतर मी जाऊन त्यांना सांगितलं की सर तुम्ही जे म्हणतायत, आणि दिस इज लाईक 2015-16, 10 वर्षा आधीची गोष्ट आहे. तर त्यांना मी सांगितलं सर तुम्ही एवढं चांगलं शिकवलं 3 डेज, जे तुम्ही जे चर्न आमचं केलं, तुमचा जो अप्रोच जो अप्रोच होता आणि तुम्ही जे सांगितलं ना, दॅट रिमाइंडेड मी. मला आठवण झाली की आमच्या इतिहासमध्ये
कृष्ण आणि अर्जुन मध्ये एक संवाद झाला होता. त्याला आम्ही भगवद्गीता म्हणतो आणि कृष्ण आमचे देव आहेत असं मला वाटतं त्यांना माहीत नसेल तर मी समजावून घेते. ते माझ्यासमोर बघितलं त्यांनी आणि ते हसले आणि मला म्हणाले, मॅम, आय स्पेंट 4 years studying the Vedanta and Bhagavad Gita in India. अच्छा, आपण कधी वाचतो गीता? कोणी मेलं तेव्हा, करेक्ट? आणि ही केम हिअर, learned the Bhagavad Gita, used it in his trainings, and he's making thousands of dollars out of it. आणि आपल्या इथे आपले मुलं इंटरेस्ट दाखवतील तरी आपण काय म्हणतो, संन्यास थोडी लिहिणार आहे, काय कर, अरे बापरे तू अभ्यास कर, काय वाचतोयस, हे सगळं करतो ना आपण. हे त्यांनी ॲक्च्युली बिझनेस बनवला आहे. दिस इज, आपण अध्यात्म म्हणतो, अध्यात्म महत्त्वपूर्ण आहे ती एक गोष्ट, पण त्याचं आपल्या लिव्हिंगमध्ये काही आत्ता फायदा आहे का? आणि आहेच. आणि ते जर आपण शिकलो नाही आपल्या इतिहासमधून, आपल्या ग्रंथामधून, तर हमारे वेदों में सब था मीन्स नथिंग. ठीक आहे, आपण चाय टी लाते आणि टर्मरिक लाते पीत राहणार आणि ते पैसे बनवत राहणार. तसंच होणार जर इट इज नॉट जस्ट अबाउट द प्राईड. ओके, इट इज नॉट अबाउट द प्राईड, इट इज अबाउट मेकिंग इट रेलिव्हंट अँड युझिंग इट इन आवर डेली लाईफ. आणि तसं आहे का आपल्या शास्त्रात? 100% आहे. एक जे सर म्हणाले आणि मी माझा तो विचाराचा सूत्र सुटला, ते म्हणाले ॲनालिटिकल थिंकिंग. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या ग्रंथात याचं केवढा मोठा महत्त्व सांगून दिलेलं आहे. अर्थशास्त्राच्या सुरुवातीत आपल्याला युजली वाटतं चाणक्याचं अर्थशास्त्र म्हणजे इट्स ऑल अबाउट वॉर आणि कुटील वगैरे वगैरे. तसं नाही आहे. पहिला जो चॅप्टर आहे दॅट इज अबाउट एका प्रिन्स, युवराज जो असेल त्याला कसं शिकवायचं. ठीक आहे, त्याच्यावर आहे. विनयाधिकरण असं म्हणतात त्याला. ते तर चाणक्य म्हणतात 4 सब्जेक्ट्स कोणालाही शिकवायला, ज्याला तुम्ही लिडरशिपसाठी डेव्हलप करताय त्याला 4 टॉपिक्स तुम्हाला शिकवायला हवेत. कुठले? तर आधी तर ऑफकोर्स त्रयी वेद ते म्हणतात की आपले जे शास्त्रच आहे ते महत्त्वपूर्ण आहे. सेकंड, दंडनीती, राजा बनणार आहे तो महत्त्वपूर्ण. आत्ता आपण जे म्हणतो की ॲडमिनिस्ट्रेशन, दॅट सब्जेक्ट, राईट. वार्ता, इकॉनॉमिक्स आणि फिनान्स, ऑफकोर्स देश चालवायचा आहे, ऑर्गनायझेशनमध्ये पण हे सगळे लागतात. फोर्थ, ही सेज व्हेरी इंटरेस्टिंगली, ही सेज आन्विक्षिकी. तुम्हाला माहिती आहे आन्विक्षिकी म्हणजे काय? अन्वेषण, हे ऐकलंय तुम्ही? अन्वेषण म्हणजे हां, एनालिसिस. आन्विक्षिकी इज द आर्ट अँड सायन्स ऑफ थिंकिंग. तुमचं थिंकिंग कसं डेव्हलप करायचं? कारण की राजा जो आहे त्याच्याकडे 100% नॉलेज असणार असं तर नाही आहे. जेवढं नॉलेज असेल त्याच्यामधून काय बरोबर काय नाही, व्हॉट इज राईट, व्हॉट इज नॉट, जी विवेकबुद्धी आपण म्हणतो ना, ती विवेकबुद्धी डेव्हलप कशी होणार आहे? तर त्याच्यासाठी ट्रेनिंग असायच्या तेव्हा, जे आज आपण सोडून दिलं आहे, अन्वेक्षकी. तर जे तुम्ही म्हणालात ना सर, ते मला खूप आवडलं, कारण की दॅट इज कोर ऑफ आवर शास्त्र. तेच नसेल तर हे महाभारत रामायण काही तुम्ही वाचून घ्या, काही फायदा होणार नाही. कारण की आपण महाभारत रामायण कसं वाचतो? अरे कर्ण बरोबर खूप अन्याय झाला, हे बरोबर केलं नाही कृष्णाने. श्रीराम, मी कित्येकदा ऐकलंय, कित्येकदा, आणि फक्त यंगस्टर्सकडून नाही, मोठ्यांकडून पण, की श्रीराम ते ठीक आहे, आपण भगवान वगैरे मानतो, तेवढं सगळं ठीक आहे, पण आजच्या कलियुगमध्ये त्यांची व्हॅल्यूज आपण काही वापरू शकत नाही. ऐकलंय तुम्ही? ते जाऊ द्या, तुम्ही बोललाय तसं. खरं सांगा, आज तुम्हाला मी विचारलं की श्रीराम की श्रीकृष्ण कलियुगसाठी, तुम्ही काय म्हणणार? तर जे आज प्रासंगिकच नाही आहेत, आपण म्हणतो ना श्रीराम नॉट रेलेव्हंट फॉर टुडे, ते प्रासंगिकच नाही आहेत, तर काय जय श्रीराम करतोय आपण जस्ट बिकॉज ऑफ नॉस्टॅल्जिया, इफ ही इज नॉट रेलेव्हंट टुडे. ना हे सगळे प्रश्न मला होते की अरे असं कसं? श्रीकृष्ण तसं एवढा चांगला होता कर्ण, तरीही श्रीकृष्णाने जो एवढा चांगला नव्हता ते अर्जुनला का गीता सांगितली? जसं आपल्याला इस्पेशली मराठी क्राऊड मृत्युंजय, महाभारत शिकताच मृत्युंजयमधून, करेक्ट? मृत्युंजय, मला किती लोक सांगतात ही बाई कोण आहे असं बोलणारी.
मॅडम जाऊन मृत्युंजय वाचा, तुम्हाला कळेल महाभारत, असं म्हणतात. आणि आय अंडरस्टँड ते कुठून येत आहेत, कारण की त्यांच्यासाठी मृत्युंजय एवढं सुंदर लिहिलं आहे. ऑल म्हणजे एवढा सुंदर तो ग्रंथ आहे, कादंबरी आहे. नॉट टेकिंग एनिथिंग अवे फ्रॉम दॅट, पण दॅट इज फिक्शन यार, दॅट इज फिक्शन. तुम्हाला महाभारत किंवा रामायण ॲक्च्युली काय आहे, इतिहास आहे. आणि त्याचे इतिहास का त्याच्या रूपात वाचायचा, कारण इतिहासचा एक उद्देश पण आहे. इट इज द स्टोरी ऑफ अवर ॲन्सेस्टर्स, हो, पण त्याच्याहूनही महत्त्वपूर्ण हे आहे की महाभारत आणि रामायण, त्याच्यातून आपण आपलं जीवन कसं जगायचं ते आपण शिकायचं आहे. त्यांच्यावर इथे आपल्या सीट्सवर बसून जजमेंट पास करायचे नाही आहेत. ते होणार आहेत, नक्की होणार आहेत, पण त्यांच्या जीवनात ज्या परिस्थितीत ते होते, सगळ्यांना धर्मसंकट होता, सगळ्यांना. आपल्याला पण धर्मसंकट नेहमी असतो. आजचं बघा, तुम्ही आज सगळे पूर्ण दिवस इकडे देणार आहात, खूप दुसरं कामही असतील ना, तर इथे यायचं की तो काम करायचं, दॅट इज ऑल्सो डिसिजन मेकिंग. दिस प्रॉब्ली वॉज अन इझियर डिसिजन मेकिंग. हे एवढं टफ नव्हतं तुमच्यासाठी प्रॉब्ली, पण काही डिसिजन्स असतात ते खूप टफ असतात. त्या परिस्थितीत तुम्ही कसं डिसिजन घेणार. आणि असं नाही आहे की ऑल द ऑप्शन्स अवेलेबल टू यू आर परफेक्ट. विकल्प कित्येकदा असे असतात की इट्स लाइक बिटवीन द डेविल अँड द डीप सी, वो खजूर आसमान से गिरा खजूर पे अटका, आणि तरीही डिसिजन घ्यावं लागतात. तर कसे ते डिसिजन्स घ्यायचे, त्याचं मार्गदर्शन आपल्याला आपल्या या ग्रंथांमधून मिळतं. पण ते तुम्हाला कसं, खरं मार्गदर्शन कसं मिळेल, ॲक्च्युअल जे झालं आहे ते वाचलं तर ना, फिक्शनवरून मिळणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे इतिहासला इतिहासच्या रूपात जाण्याची आवश्यकता आहे. नॉट फॉर देम, नॉट फॉर द अंग्रेज ऑर एनीबडी लाईक दॅट, फॉर आवर ओन सेक. आपण काय घेऊ शकतो त्याच्यातून, वन. आणि सेकंड, एक माझ्याकडे आहे अजून 2-3 मिनिट. एक मी तुम्हाला सांगते महाभारत रामायणमध्ये अजून काय काय आहे. तो फर्स्ट ऑफ ऑल जे मी श्रीरामचं सांगितलं, तुम्ही वाल्मिकीचे श्रीराम त्यांच्याबद्दल वाचा. यू विल बी स्टन्ड हाऊ रेलेव्हंट ही इज. आत्ता पण केवढे ते प्रासंगिक आहेत. वेळ एवढा नाही आहे, नाहीतर मला खूप आवडतं रामायणवर बोलायला. जास्त करून काय होतं की रामायणवर मानस लोक वाचतात, आणि मानसचं स्वतःचं महत्त्व आहे, नथिंग, नो डाऊट अबाउट इट. आज श्रीरामचं एवढं जनमानसात प्रभुत्व आहे, त्याचं कारणच आहे मानस, किंवा तुम्ही कंबरामायण, की सगळ्या भाषेत रामायण लिहिलं गेलं आहे, राईट. परंतु तुम्हाला श्रीराम कळून शिकायचं असेल, रामायणमधून शिकायचं असेल की जीवन कसं जगायचं, तर वाल्मिकी रामायण यू हॅव टू रीड. ठीक आहे, तर नॉट गोईंग इन टू द डिटेल्स, पण मी तुम्हाला सांगते अजून कसं रेलेव्हंट आहे ते आणि कसं आपण शिकू शकतो. जसं मी सांगितलं की दॅट ब्रिटिश पर्सन, तो म्हणाला की मी शिकून आलो आणि ही इज डुईंग लिडरशिप ट्रेनिंग्स बेस्ड ऑन दॅट. एकदा म्हणाला नाही की हे गीतेमधून आहे, ते तर जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं. पण लेट मी गिव्ह अ लाईव्ह एक्झाम्पल. हे सुंदरसा तुमचा लोगो आज तुम्ही अनरावेल केला, तर मला त्याच्यातून एकदम आठवण आली की महाभारत जनरली आपण युद्ध संपला, युद्धपर्यंत बघतो, त्याच्यानंतर काही नाही. पण तुम्हाला माहिती आहे महाभारतचा सर्वात मोठा चॅप्टर, सर्वात मोठा सर्ग, पर्व युद्धच्या नंतर येतो. काय म्हणतात त्याला, कोणाला माहिती आहे? युद्धच्या नंतर शांती पर्व. आणि शांती पर्व काय तुम्हाला माहिती आहे? शांती पर्व इज पब्लिक पॉलिसी, ॲडमिनिस्ट्रेशन. एक राजा कसा, काय व्यवहार त्याचा असावा त्याच्याबद्दल आहे. देर एक खूप सुंदर दृष्टांत दिलं आहे मोराचा. भीष्म सांगतात की एक जो राजा जो होता है उसे मोर जैसा होना चाहिए. आणि कसं ही सेज, मोरची पंख बघा केवढ्या वेगवेगळ्या रंगाची असतात. तसंच एका राजाने सगळ्या प्रकारचे रंग दाखवायला लागतात. कधी मृदू होऊन कोणाला तरी क्षमा करायला, कधी एकदम टफ बनून पनिश करायला, कधी सिक्रेटिव्ह होऊन, कधी इगो वाढवून कोणाचं तरी. फक्त एक नो असं नाही, राजा असं वागू शकत नाही. यू हॅव टू बी डिप्लोमॅटिक, राईट, यू हॅव टू बी डिप्लोमॅटिक. ते म्हणतात ते मोराकडून शिका, सगळे रंग आहेत त्याच्यात आणि सगळे दाखवावे लागतात. एक दुसरं
मोर ना ते छोटे छोटे किडे खातो, तर कुठेही असेल ना तर तो असं काढून खातो. भीष्म म्हणतात जसा एक मोर जिथे मिळेल तिकडून लहान किडा तरी खातो, तसंच एक राजानी जिकडून जे शिकायला मिळेल एका लहान मुलाकडून किंवा मोठ्याकडून त्यांनी ते ज्ञान घ्यावं. जसा मोर घेतो, मोठा किडा असा नाही, लहान असेल तरी काय झालं, शिकायला मिळालं ना, ते दुसरं. तिसरं ही सेज मोर सापाला पण खातो, ते एनिमीज म्हणतात. त्याला साप दिसला ना की हळूच जाऊन तो त्याचा नाश करेलच. एका राजाने, भीष्म म्हणतात, नेहमी त्याने लक्ष ठेवावं लागतं की माझे शत्रू कोण आहेत, आणि चान्स मिळाला की त्यांना संपवावं लागतं. मोरासारखं प्रॅक्टिकल, नो हाय टॉक, व्हेरी व्हेरी प्रॅक्टिकल. आजच्या दिवशी जसं आपल्याला लागतं एकदम तसं. आणि हे शांतीपर्वमध्ये आहे. तर मी युजली महाभारतच्या स्टोरीज बोलते, पण मला जास्तच आवडतं ते हे पार्ट. आणि म्हणून जी माझी सेकंड पुस्तक आहे महाभारत अनराव्हल्ड 2, त्याच्यात मी शांतीपर्व, विदुरनीती हेच सगळं घेतलं आहे. आणि जेव्हा तुम्ही महाभारत आणि रामायण वाचाल, ऑफकोर्स विथ एव्हरीथिंग एल्स, योगसूत्र, अर्थशास्त्र, इनफॅक्ट हे जे लिडरशिप ट्रेनिंग्स असतात ते योगसूत्रमधून केवढं बॉरो करतात. भगवद्गीता आणि योगसूत्र एकत्र वाचलं तर तुम्हाला समजेल की प्रॉपर डिसिजन मेकिंग कसं करायचं, हाऊ टू बी रेडी फॉर दॅट. आणि दॅट इज द व्हॅल्यू ऑफ दीज ग्रंथास, बियॉन्ड द फॅक्ट की दे आर आवर हेरिटेज, आपले धरोहर आहेत, आपलं नॉलेज सिव्हिलायझेशन आहे. टू एन्श्योर की आपल्या नेक्स्ट जनरेशनला ते आपण पोचू, ते तर एक आहेच, पण आपलं जीवन पण कसं चांगल्यापणाने आपण जीवू शकतो आणि आपले डिसिजन्स कसे घेऊ शकतो ते पण या ग्रंथामधून आपल्याला शिकायचं आहे. तर मग बघूया, जे पण तुमचे प्रश्न असतील ते आपण घेऊया. खूप खूप आभार. थँक्यू. जय श्रीराम. वन्स अगेन. अमितजी धन्यवाद, खूप चांगली सुरुवात करून दिलीत. मी मागची 2 वर्ष भारतामध्ये फिरतोय. एक साधारण काही काळानंतर मग मी किती वेळा लेक्चर दिली हे काउंट करणं सोडून दिलं. पण एक अंदाज असा आहे की 300च्या वर मी मागच्या 2 वर्षामध्ये लेक्चर्स दिली भारतभर. त्या अनुभवातून जे जे काही मला ऐकायला मिळालं, त्यातून माझे जे काही विचार झालेत तेच इतिहास आपण म्हणूया किंवा संस्कृतीचा वारसा आणि सत्य. आता हे काही 3 वेगळे विषय नाही आहेत खरं. इतिहासाचा अर्थच असा आहे, इति ह असं, म्हणजे दिस इज हाऊ इट हॅपन, म्हणजे जसं झालं तसं. आता जसं झालं तसं हे सांगताना एम्बेलिशमेंट असतेच. एम्बेलिशमेंट अशा करता असते कारण आपल्या शिक्षणातला हा एक मुद्दा आहे की टू द एक्सटेंट यू एंटरटेन द ऑडियन्स, टू दॅट एक्सटेंट यू एज्युकेट देम. म्हणजे शिक्षकाला पण ते काम करावं लागतं तसं. पण त्याच्यातूनही काही वेळा काय होतं, थोड्याशा चुकीच्या गोष्टी पुढे येतात. उदाहरणार्थ मी जे बघतो आता, वेगवेगळ्या आपण लिट फेस्टमध्ये आम्ही जातो, त्याच्यामध्ये सुद्धा असं दिसतं की लोक बघतात जास्त एंटरटेनिंग सेशन कोणता होईल तो आपण अटेंड करूया, असा थोडासा सुद्धा विचार होतो. दुसरी गोष्ट, मी एक 10 मुद्दे लिहून काढलेत. ते 10 मुद्दे मी सांगणार आहे आणि मी थांबेन. मुद्दे अशा करता काढलेत की माझी पत्नी अश्विनी पण माझ्याबरोबर आहे. ती नसली तर मी लिहितोच असं नाही मुद्दे, पण ती असली तर लिहावे लागतात. कारण ती म्हणते तू खूप डायग्रेस होतोस, इकडे तिकडे जातोस, विषय काय लक्षात राहतो की नाही. म्हणून मग ते मुद्दे लिहून काढलेत. मी तुम्हालाही विश्वास वाटेल की 10 संपले की मी थांबणार. त्याच्या आधी तुम्हाला कंटाळा आला तर टाळ्या वाजवायला लागा की तरीसुद्धा थांबेन. त्यातला एक मुद्दा पहिला, अनादी भारत असा आमच्या सेशनचा विषय आहे. तर अनादी भारत असं ऐकल्यानंतर 2 गोष्ट, अनादी म्हणजे टाईमलेस असं आपण त्याचं एक भाषांतर करूया. तर एक होतं, असं नुसतं शब्द ऐकला की लोक हसतात. अनादी म्हणजे काय, अगदी तुम्ही अपौरुषेय म्हणतो आपण वेदांना तसं काहीतरी. आणि दुसरी लोक ते इतकं सिरियसली घेतात की ते म्हणतात अनादी आहे, त्याचा काय अभ्यास करायचा, म्हणजे त्यामुळे इतिहासाचा अभ्यास होत नाही, अशी एक घटना होते. हे दोन्हीही मी काय म्हणेन माहिती आहे का, जे हसतात नुसतं अनादी म्हटलं की, आणि अनादी आहे म्हणून आपल्याला काही आता म्हणून अभ्यास करायची गरज नाही. मी समजा आता माझा जो अभ्यास आहे तो महाभारताचा काळ, रामायणाचा काळ, ऋग्वेदाचा काळ, सुश्रुताचा काळ अशा प्रकारचा आहे. तर लोक म्हणतात अरे पण अनादी आपली केव्हापासून संस्कृती आली, त्याचा कसला काळ काढायचा. पण हे दोन्ही जे विचार आहेत ना, हे तसे तामसीपणाचे विचार आहे. मी थोडक्यात काही मला काम सांगू नका, अशा प्रकारचा तो एक विचार असतो. दुसरं, संस्कृतीचा वारसा अशा अर्थानं आपण घेऊया.
आता इतिहास आणि रामायण यांना सुद्धा पंचम वेदाच म्हणतो, पण त्याच्या मागे जाऊया. आता सगळ्यांनी न्यूज ऐकली असेल की देवव्रत जी यांनी यजुर्वेदाचं वेगवेगळ्या प्रकारानं पारायण केलं, राईट, आणि खूप त्यांचं सगळ्याकडून कौतुक होतं आहे. आता ह्याच्यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ऋग्वेद घ्या किंवा यजुर्वेद घ्या, सगळे यजुर्वेदामध्ये 70% ऋग्वेदच आहे, थोडे मंत्रांचे बदल होतात. आपण ऋग्वेद घेऊया. किती लोकांनी ऋग्वेद वाचलेला आहे? मी परीक्षा घेणार नाही आहे, पण तरीच विचारतोय. पण कसं आहे बघा, आपल्याला बऱ्याच जणांनी तर वाचलेलंच नाही. बऱ्याच जणांना आपण जरी तुम्ही वाचलात तरी तुमच्या तो लक्षात येईल किंवा तुम्हाला त्याचा अर्थ कळेल असं नाही. अनेक इतर लोकांची जर तुम्ही त्यांची जर भाषांतरं वाचली त्याच्यातही तुम्हाला फरक दिसतील. आणि हा जो आपला ऋग्वेद समजून घ्यायचा किंवा आपले वेद समजून घ्यायचा जो गोंधळ आहे ना, तो आजचा नाही आहे. तुम्ही 7500 वर्षापूर्वी महाभारताच्या काळात जर तुम्ही गेलात आणि युधिष्ठिर आणि हे सगळे वनवास पर्वामध्ये असताना त्यांच्याबरोबर मार्कंडेय ऋषी किंवा लोमश ऋषी असे असायचे. आणि मग एका वेळी ते नारद मुनी आले. तर ज्यावेळी नारद मुनी आले त्यावेळी लोमश ऋषी किंवा मार्कंडेय ऋषी म्हणतात की युधिष्ठिर, आता नीट आहे का, हे आपल्याकडे नारद मुनी येत आहेत, यांना वेदाचा अर्थ चांगला कळतो. याचाच अर्थ अनेकांना वेदाचा अर्थ चांगला कळत नसे असाही होतो ना. म्हणजे तेव्हा 7500 वर्षापूर्वीचं ते कन्फ्युजन आहे. अशा करता सांगतोय की ज्या वेदाचा आपल्याला नीट अर्थ कळत नाही, बऱ्याच जणांनी ते वाचलेलेही नाहीत, पण तरीसुद्धा जसं आता देवव्रतजी आपल्याला दाखवलं वेगवेगळ्या प्रकारे, म्हणजे एक प्रकारचा पाठ, नंतर घनपाठ, आणि त्याचे इतके प्रकार आहेत. म्हणजे मलाही ते परत पोस्ट वाचायचे, काय काय वेगवेगळे प्रकार असतो तो. अशा प्रकारचं ज्याचा आपल्याला अर्थही कळत नाही, अर्थही संदिग्ध असा झालेला आहे, तो सुद्धा आपल्या सर्वांना म्हणजे भारतातल्या लोकांना सुद्धा नाही, युनेस्को सुद्धा म्हणतं सगळ्यात आपल्या ह्युमॅनिटीचा, मानव जातीचा सगळ्यात जुना ग्रंथ म्हणजे ऋग्वेद, असं तुम्हाला युनेस्कोनं सुद्धा ॲक्सेप्ट केलेलं वाक्य आहे. जो आपल्याला काही कळत नाही तो सुद्धा आपण प्रिझर्व करून ठेवावा वेगवेगळ्या पद्धतीनं असं वाटणं म्हणजे तो संस्कृतीचा वारसा. काहीतरी त्यात महत्त्वाचं असलं पाहिजे म्हणून तो टिकून राहिला. आता रामायण महाभारत याच्यानंतर मध्ये काही ग्रंथ झाले नसतील का? मध्ये अनेक ग्रंथ झाले असतील, पण तेच ग्रंथ आपल्याकडे का टिकून राहिले? तर काहीतरी त्याच्यात असावं. जसं अमितजींनी सांगितलं की किती जणांना, मी ऋग्वेदाचं विचारलं किती जण वाचतायत, पण मी हाच प्रश्न तुम्हाला महाभारताबद्दल विचारतो, किती जणांनी महाभारत ग्रंथ पूर्ण वाचलेला आहे भाषांतरासकट? अरे वा, म्हणजे हे खूपच आनंदाची गोष्ट आहे. हे मला असं उत्तर मिळत नाही कुठे, इतर ठिकाणी जात होते. एका मिनिटाकरता ज्यांनी हात वर केलं ते उभे राहतील. प्लीज तुम्ही उभं राहा, तुम्ही ज्या जागच्या जागी जिथं आहात तिथे उभं राहा. ओके, बाकीच्या लोकांनी जरा 360 डिग्रीमधनं वळून बघा आणि त्यांना टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. धन्यवाद. आणि आता बाकीच्या लोकांना टाळ्या म्हणजे तुमची सुरुवात झाली आहे. आता जाऊन तो ग्रंथ घ्यायचा आणि वाचायला लागायचा. ओके, दुसरा मुद्दा असा होतो की मी जेव्हा सगळीकडे जातो तेव्हा आपली चर्चा होते, प्रश्नोत्तर होतात. पोडियमवर नाही फारसं होत, पण पोडियमच्या बाहेर पडल्यानंतर ते आजही पुढचे 2 दिवस होईल. आम्ही तिघं आणि अनेक जे विद्वान आलेले आहेत त्यांच्याबरोबरही होतं. त्यांचा अनुभव काय मला माहीत नाही, पण मी माझा अनुभव सांगतो. म्हणजे आपण संस्कृतीचा वारसा म्हणतो, त्यात आपलं एक शिकणं गरजेचं आहे. एक तुम्हाला म्हण माहीत असेल की नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ हे कधी विचारू नये. सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ह्याचं कारण असं की नदीचं एक आपलं कर्तव्य आहे. असं होतं बघा, आता तुम्ही देवप्रयागला गेलात तर आपली जी गंगा असं मागे मागे जर तुम्ही गेलात तर एका बाजूनं काय येतं, अलकनंदा येते आणि दुसऱ्या बाजूनं भागीरथी येते. आता प्रश्न असा पडतो की तिथून मागे जाताना कोणती गंगा? म्हणजे गंगोत्रीला आपण जायचं आहे, आपण एक ठरवलं ना, म्हणजे त्याच्यामध्ये एक आपण रॅशनल डिसिजन घेतो, प्रॅग्मॅटिक डिसिजन घेतो. असाच पद्धती म्हणून ते नदीचं मूळ विचारू नये, कारण त्याच्यावर भांडणं होऊ शकतात. मग अलकनंदाकडेच का नाही गेलात किंवा भागीरथीकडेच का नाही गेलात? तसं ऋषीचं कुळ विचारू नये. ही मिस्टेक मी तुम्हाला सांगतोय, पण मी सुद्धा आत्ता केली. आत्ता मी इंदोरला होतो आणि तिथे जे एका मठामध्ये जे स्वामी होते तर ते माझ्याशी मराठी बोलायला लागले. मग सहजच झालं, महाराष्ट्रातून कुठून? म्हणजे ही माझी चूक आहे. तर मी ते विचारल्यानंतर त्यांनी असं थोडंसं असं नुसतं स्माईल केलं आणि मग माझ्या बरोबर होते ते म्हणाले की आता त्यांनी जो तो संन्यासाश्रम घेतलेला आहे असं म्हटल्यानंतर आपण त्यांना त्यांचं मूळचं स्थान म्हणजे कुळ म्हणूया किंवा मूळचं स्थान विचारायचं नाही. हे मी सगळं सेल्फिश इच्छेनं सांगतोय. तसंच मला तिसरी एक गोष्ट ॲड करावीशी वाटते की वक्त्याला त्याचं वर्तमान विचारू नये. म्हणजे जनरली असं होतं, प्रश्नोत्तराची जेव्हा वेळ येईल, आता यात तुम्हालाही तो अनुभव असेल आणि इतरांनाही असेल की तुम्ही आलात कुठून, आत्ता जाणार कुठे, किती दिवस इथे आहात, कुठे राहता, मुलं किती, ती काय करतात.
त्याचं काय माहिती आहे का, 2 प्रकारच्या बायोग्राफी असतात. एक बायोग्राफी म्हणजे आपण फिजिकल बायोग्राफी म्हणूया, दुसरी इंटलेक्च्युअल बायोग्राफी. जेव्हा तुम्ही या कॉन्टेक्स्टमध्ये लिटफेस्टच्या कॉन्टेक्स्टमध्ये वक्त्यांना भेटता ना, तेव्हा मला वाटतं इंटलेक्च्युअल बायोग्राफी या अर्थानं बोलायला काही हरकत नाही. असं तुम्ही म्हणालात की आता तुम्ही कुठच्या नवीन विषयावर अभ्यास करताय, तर मला वाटतं तो योग्य प्रश्न आहे. पण तुम्हाला मुलं किती, ती काय करतात? बरं, प्रश्न असा, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आता आपल्याला वाटलं चला संपलं. पुढचा माणूस येतो, मला एक प्रश्न आहे, तुम्ही राहता कुठे? म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करू इच्छितो की इंटलेक्च्युअल बायोग्राफी अशा अर्थानं आज जे सगळे आपल्याला समोर पुढचे 2 दिवस जे वक्ते आहेत त्यांना प्रश्न विचारावा. तुम्ही म्हणाल याचा काय संबंध इतिहासाशी? याचा खूप काही संबंध आहे. तुम्ही जेव्हा बघाल तर पॉडकास्ट ही काही नवीन कन्सेप्ट नाही आहे भारताला. एक जर थोडेसे जर तुम्ही ग्रंथ सोडले तर भारताचे सगळे ग्रंथ म्हणजे पॉडकास्टच आहेत. एक प्रश्न विचारतो आणि दुसरा त्याचं उत्तर देतो. पण ते तुम्ही वाचून बघा कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात. व्हेरी रेअरली दे विल गेट इन टू एनी पर्सनल डिस्कशन. जर त्याचा काही संदर्भ असेल तरच ते त्याच्यात जातील, नाही तर जाणार नाहीत. हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतोय की आपल्याला संस्कृतीचा वारसा जर जपायचा असेल तर त्यांनी जी आपल्याला एक परंपरा घालून दिलेली आहे ती आपल्याला प्रत्यक्षात आणणं फार गरजेचे आहे. दुसरं, हे मला मान्य की ॲज अ स्पीकर तुम्ही ते इंटरेस्टिंग असलं पाहिजे, काहीतरी तुम्ही उद्बोधक दिलं पाहिजे, इंटरेस्टिंग असलं पाहिजे, म्हणजे काय म्हणूया आपण ह्युमर केला पाहिजे, ते सगळं बरोबर आहे. फक्त अशीच अपेक्षा आपण श्रोता म्हणून ठेवावी. मी फक्त लिटफेस्ट म्हणत नाही, इवन यूट्यूब बघताना सुद्धा. कारण ते जर नसेल तर मग बऱ्याच लोकांना विचार करावा लागतो की मध्ये विनोद कुठे टाकावा, काहीतरी काय एखादी गोष्ट का सांगावी. मी तशा आम्हाला गोष्टी तयार कराव्या लागतात. असं मला तुमचे चेहरे दिसत आहेत, मी नेहमीच चेहरे बघतो. असं दिसलं की सगळ्यांना काही कुणाला पत्ता लागत नाही, कंटाळलेले आहेत की मी म्हणतो आता कोणतीच कथा सांगू, असं ते नेहमी होऊ शकतं. तर प्रत्येक वेळी म्हणजे विनोद हा असावाच, विनोदबुद्धी हा आपला अगदी संस्कृतीचा आपला भाग आहे. पण प्रत्येक वेळी विनोदच मिळतोय का असं शोधत राहू नये. हे माझे 4 पॉईंट झाले याच्यातले. दुसरं असं की आपण जेव्हा प्रश्नोत्तर विचारतो, म्हणजे स्वतःला वैयक्तिक प्रश्न विचारताना किंवा इतरांनीही म्हणजे वक्त्यांना प्रश्न विचारताना, अशासाठी विचारू नये की आपल्याला सुद्धा ह्या विषयाचं ज्ञान आहे म्हणून आपण विचारतोय. अनंतराव आठवले, प्राध्यापक अनंतराव आठवले किंवा वरदानंद भारती यांचं नाव किती जणांनी ऐकलेलं आहे? अनेक लोकांनी ऐकलेलं आहे. त्यांनी तर एकदा लिस्ट केली होती, ते अनेक ठिकाणी जाऊन भाषण करायचे, म्हणजे प्रवचन करायचे. त्यांनी लिस्ट केली होती की त्यांच्या लक्षात आलं की त्याच गावामध्ये आपण गेल्यानंतर तोच व्यक्ती, म्हणजे तीच माणूस तोच प्रश्न त्याच वक्त्याला परत परत विचारतो. आणि हा माझाही अनुभव आहे. मग आता काय करायचं काय, म्हणजे त्याच्यामध्ये काही उपयोग आहे का? दुसरा प्रश्न विचारताना की तो प्रश्न असा असावा की ज्याच्यामुळे ना की खरोखर तुम्ही, म्हणजे असं वाचस्पती मिश्र असं तुम्ही नाव ऐकलं असेल, शंकराचार्यांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली. त्याच्यावर टीका लिहिलेली म्हणजे वाचस्पती मिश्र, त्यांच्या टीकेचं नाव भामती असं आहे. त्याच्यामध्ये ते संभ्रमाबद्दल बोलताना असं म्हणतात, संभ्रम किंवा संशय म्हणजे आपल्याला एक प्रश्न आहे, आपण त्याचा आपल्याला तो कुणातरी विचारावा असा वाटतो, ते सगळं ठीक आहे. पण त्यात त्यांनी 2 क्वालिफिकेशन दिलेत त्या संशयाची. ते म्हणतात की सप्रयोजन आणि संदिग्ध. म्हणजे एखादा प्रश्न विचारताना त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला मिळालं, मग ते इतिहासाबद्दल असो, संस्कृतीबद्दल असो, कशाबद्दलही असो, तर त्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर मग पुढे तुम्ही काय करणार? तुम्ही म्हणजे जो माणूस विचारतोय तो माणूस त्याचं पुढे काय करणार याचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर तो प्रश्न विचारू नका. दुसरा शब्द आहे त्यांचा संदिग्ध. संदिग्ध म्हणजे असं की तुम्ही स्वतःचा वैयक्तिक तपस्या करून तो प्रश्नाचं उत्तर शोधून काढायचा प्रचंड प्रयत्न केलेला आहे. तो सगळा प्रयत्न करून झाल्यावर सुद्धा तुम्हाला अजून त्याचं उत्तर मिळत नाही आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळी उत्तरं माहिती आहेत पण नक्की कळत नाही ह्यातलं उत्तर कोणतं शोधून काढू. अशी जर परिस्थिती आली तर मग एखादा आपल्याकडे जेव्हा एक्सपर्ट्स असतात तर त्यांना भेटणं ते विचारणं अगदी साहजिक आहे. पण सप्रयोजन आणि संदिग्ध हे जर 2 क्वालिफिकेशन होत नसतील ना तर तुम्ही प्रश्न म्हणजे तो त्या प्रकारचा प्रश्न विचारू नये, इतर प्रश्न विचारावे. ठीक आहे. आता भारताची संस्कृतीचा वारसा म्हणजे काय? इतर तुम्हाला आपण जर अब्राहमिक रिलिजन्स बघितलेत तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की असं फोर्स फिडिंग असं केलं जातं. काही काळामुळे आपण म्हणूया असोसिएशनमुळे ते आपल्यातही आलेलं आहे. आपल्यातही काही संप्रदायामध्ये तुम्हाला ते दिसेल, काही संप्रदायात जास्त दिसेल, काही संप्रदायात कमी दिसेल. पण एखादा पकडून सुद्धा आपण त्याला ज्ञान द्यावं, म्हणजे आम्ही सगळीच ते गिल्टी आहोत असं म्हटलं तरीही चालेल. पण आता कृष्णानं सांगितलेलं आहे, कृष्णही म्हणतो ना की जे माझं जे ज्ञान दिलं आहे भगवद्गीतेतलं किंवा महाभारतातलं, ते ज्याला तुम्ही सांगाल त्याला फार त्याचा फायदा होईल. म्हणजे त्याला तर फायदा होईल, तुम्हालाही त्याचा फायदा होईल. पण हे सांगताना सुद्धा असं सांगितलेलं आहे ना की कुणाला सांगू नका. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशु श्रुषुवे वाच्य न च माम्योभ्यसूयती.
तर मला सुरुवातीला प्रश्न पडायचा, पण नंतर लक्षात आलं, म्हणजे आता खूप काळानंतर लक्षात आलं, की आपल्याला जरी वाटलं की ह्याला सांगावं, पण तो भगवान कृष्णाने लिहिलेली जी लिस्ट आहे की त्याला श्रद्धाच नाही आहे, त्याला ऐकून घ्यायचंच नाही आहे, त्याला श्रद्धाच नाही आहे, तर सांगूनही काही उपयोग नसतो. मग तुम्ही तुमचा वेळ कशाकरता वेस्ट केलात, असा तुम्हाला एक मुद्दा होऊ शकतो. मुमुक्षू हा आपला मुद्दा आहे. म्हणजे कसं माहिती आहे का, मुमुक्षू म्हणजे आपण पूल करतोय, म्हणजे त्याला आतून झालेली ती इच्छा आहे, दुसऱ्यानं काही फोर्स केलेलं नाही. त्याचा एक मुद्दा, प्रॅक्टिकल मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो, की असं किती लोकांनी, ॲटलिस्ट अमेरिकेत तरी असं होतं, जेव्हा असं विचारतात ना की हिंदुइझम म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगतो बऱ्याचशा आपल्या लोकांची, इन्क्लुडिंग मी, भंबेरी उडते. म्हणजे नक्की सुरू कुठे करायचं, 33 कोटी देव सांगू आणि मग ते 33 कोटीचं कोटी म्हणजे प्रकार आहे सांगू, ब्रह्मा विष्णू महेश सांगू का, शिव सांगू का, भगवद्गीता सांगू का, वेद सांगू का, महाभारत रामायण, अशा करताचं तुम्हाला एक फाउंडेशन म्हणून मीच सांगतो, ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. पण त्याच्यामागचा मुद्दा खरा असा आहे की त्यातला एक साधना हा आपल्याला सगळ्यांना उपयुक्त असा विचार आहे. फाउंडेशन्स तर तुम्ही माझ्या इतर टॉक्समध्ये बघू शकता, पण साधना सांगताना भारतीय लोक, हिंदू लोक एकमेकाशी बोलताना असं मी खूप वेळा ऐकलेलं आहे की एक हिंदुइझमचं म्हणजे ब्युटी किंवा वैशिष्ट्य किंवा असं काय माहिती आहे का, की आपल्याकडे ना तुम्ही हेच करा तेच करा असं काही नाही, तुम्ही केलं तर चांगलं, नाही केलं तर चांगलं, असं लोक म्हणतात. म्हणजे साधना ही आपल्याकडे अशी हीच साधना करा असं आपल्याकडे कंपल्सरी केलेली नाही. थोडक्यात इंग्लिशमध्ये सांगायचं तर अमिजीसारखं माझी अवस्था होते, कधी कधी मराठीत सांगताना सगळं सांगता येतं असंही नाही. तर साधना आपल्याकडे, आपण हिंदू धर्मात असं म्हणतो की साधना, आमचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, साधना इज नॉट कंपल्सरी. ऐकलं आहे तुम्ही, किंवा असं आपण आपल्याला म्हणतो, त्याच्या पुढचा पॉईंट आपण विसरतो. साधना इज नॉट कंपल्सरी अँड देअरफॉर इट इज इसेन्शियल. हां, धन्यवाद. त्याचं तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. मी जेव्हा इथून भारतातून अमेरिकेमध्ये गेलो, तर भारतात सगळीकडे आपल्याला बस स्टँडवर, ट्रेनमध्ये सगळीकडे लिहिलेलं असायचं, धूम्रपान करू नका, थुंकू नका, डू नॉट स्पीड असं. अमेरिकेत गेल्यानंतर डू नॉट स्पीड असं कुठे वाचायला मिळालं नाही दिलेलं. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो का की चला इथे थुकलत तरी चालेल, नाही होत. कारण त्या डू नॉट स्पीड ह्याच्यामध्ये एक तो सिव्हिक सेन्स ज्याला आपण म्हणतो तो असा झालेला आहे की लोकांना सांगायची गरज उरलेली नाही. आता तुम्ही मजेनं जर बेसबॉल बघत असाल तर बेसबॉलमध्ये खेळता खेळता ते थुंकतात, तुम्ही बघितलं असेल तर. हां, पण इतर वेळी तुम्हाला ते रस्त्यात करताना दिसणार नाही. म्हणजेच काय की तो इतका आतला त्यांचा सिव्हिक सेन्स झालेला आहे की त्याचं बोर्ड लावायची त्याच्याकडे गरज पडलेली नाही. तशी आपल्या संस्कृतीची अशी व्यवस्था झालेली होती की हे सांगणं गरजेचं नाही. मी सकाळी उठल्यानंतर तोंड धुवा, आंघोळ करा, ब्रशिंग करा, हे सांगायची गरज नाही, तिथे काय पाटी लावायची गरज नाही. तसंच साधना ही काही कंपल्सरी केलेली नाही, कारण तो आपल्याकडे एवढी उच्च विचार झालेला होता की ती सांगायची गरज नाही. सो मुख्य मुद्दा असा, साधना इज नॉट कंपल्सरी अँड देअरफॉर इट इज इसेन्शियल. सो मला सांगायचं आहे असं की प्रत्येकानं जे जे काय करायचं तो एक साधनेचा मार्ग आपण आपली स्वतःची साधना ठरवणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचाच मुद्दा असा येतो, मग कुठे सुरू करायची, तर सगळ्यांना नवविधा भक्ती वगैरे माहीत असेल, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन. आता हे झाल्यानंतर बरेच वेळा काय होतं, लोक म्हणतात हो मी करतो ना, सकाळी मी जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा या सगळ्या गोष्टी करतो. आता ही अगदी सुरुवात आहे. तुम्ही भागवत पुराण वाचलं तर आपण त्याला कनिष्ठ भक्त किंवा प्राकृत भक्त असं म्हटलेलं आहे की तो फक्त मूर्तीचीच पूजा करतो, तो आपल्या गुरुलाच फक्त गुरु मानू शकतो. ओके, इतर भक्त त्याला भक्त वाटत नाहीत. अशा प्रकारची ती सुरुवात आहे, ती वाईट नाही आहे. ओके, पण त्या सुरुवातीनंतर पुढे जायचं आहे, त्याच्याशी उत्तम भक्त बनायचं आहे. पण त्याच्याकरताच तुम्हाला हे श्रवणम कीर्तन म्हणजे काय, फक्त ते पूजा करतानाच नाही आहे. श्रवणम हे पूर्वी अगदी सगळ्यात इफेक्टिव्ह होतं, कारण त्यावेळी जे आपण लिखित स्वरूपाचे ग्रंथ होते ते फार कठीण होते. म्हणजे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी येईपर्यंत अगदी ते असे रेअर असे होते. पण तो आता काही राहिलेला नाही प्रकार. आता तर काय स्मार्टफोन, AI वगैरे सगळ्याच गोष्टी आलेल्या आहेत, चॅट GPT, त्याचा चांगला वापर करून घेऊ शकता. आत्ता मी एका ठिकाणी डिस्कस करत होतो, तर एका व्यक्तीनं पूर्ण स्मार्टफोनच्या विरुद्ध सगळं बोलणं केलं. मी म्हटलं इतकं बोलणं करणं सुद्धा बरोबर नाही, कारण सगळ्यांकडे स्मार्टफोन आता अगदी गरज झालेली आहे. पण तुम्ही AI किंवा चॅट GPT, आता चॅट GPT आपण विरुद्ध बोललो, पण चॅट GPTबद्दल सुद्धा खूप काही चांगलं करून घेता येतं. जर तुम्ही याच्यावर असाल, ट्विटरवर असाल, हल्ली त्याला X म्हणतात, तर मुद्दाम बघा, मी ट्विटरबरोबर खेळ खेळतो. मी त्याला प्रश्न विचारतो आणि मग त्याच्याकडनं उत्तरं घेतो. तर ट्विटरसुद्धा तुम्हाला यील्ड होतो, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससुद्धा रिअल इंटेलिजन्सला यील्ड होतो, जर तुम्हाला कसे प्रश्न विचारायचे हे जर कळत असेल तर.
ओके. आणखी 2 मुद्दे. सिव्हिक सेन्सबद्दल मी बोललोच. नंतर मला जो अनुभव येतो तो असा की मी सगळीकडे गेल्यानंतर जो वैयक्तिक प्रश्न वक्त्याला विचारू नये तरीसुद्धा लोक विचारतात. तिथे डायरेक्ट नाही विचारलं तर मग व्हॉट्सॲपमधून किंवा असं विचारतात की निलेशजी तुमचे गुरु कोण, असा प्रश्न नेहमी विचारला जातो मला. मग त्याचं काय उत्तर द्यावं मला प्रश्न पडतो. पण मी म्हणजे असं होतं ना की आपण ते उत्तर देताना जर नीट दिलं नाही तर त्यांना ऑफेंड होईल. पण मी असा विचार करतो की त्यांनी हा प्रश्न विचारून मला ऑफेंड केलेला आहे, त्यामुळे मला त्यांना ऑफेंड केलं तरी चालेल. सो गुरु कोण म्हटल्यानंतर समजा मी जर नाव दिलं, आता वेगवेगळी लोक येतात. म्हणजे काय म्हणूया आपण, काश्मीरी शैविझममधल्या लोक मला विचारतात, नाथ संप्रदायातले विचारतात. तर माझं उत्तर दिलं मी तुम्हाला मजेनं सांगू शकतो कथा म्हणून. ते म्हणले तुमचा संप्रदाय काय. मी म्हटलं नाथ संप्रदाय. तर म्हणले पण नाथ संप्रदायामध्ये जसा वेशभूषा असते तशी दिसत नाही. म्हटलं हा वेगळ्या प्रकारचा नाथ संप्रदाय आहे. तर म्हणले तुमचे गुरु कोण. म्हटलं ज्ञाननाथांचं नाव ऐकलंय का तुम्ही, ऐकलंय नाही. ज्ञानेश्वर. ओके. ज्ञानेश्वरांचा जेव्हा निवृत्तीनाथांकडून त्यांनी दीक्षा घेतली तो जो संप्रदाय आहे, जो नाथ संप्रदाय, त्याच्यामध्ये ज्ञाननाथ. अशा करता तुम्हाला सांगतोय की हे जसं वक्त्याला सांगू नका तसं तुम्ही नक्की, गुरुचं फार महत्त्व आहे. पण तो गुरु म्हणजे प्रत्यक्ष गुरु घ्यायचा का, शिक्षा गुरु का दीक्षा गुरु, कुठच्या संप्रदायाला करायचा, हा तुमचा वैयक्तिक विषय आहे. त्याच्यामध्ये गुरु खरा एकच आहे. गुरु एकच. तो तुमच्या योग्यतेप्रमाणे तुम्ही कोणत्या लेवलला आहात, सत्व रज तम आहात, आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो गुरु मिळत जातो, गुरु भेटत जातो. म्हणजे लोक इतक्या पुढच्या लेवलला जातात की मला सांगतात की तुम्ही ह्यांच्याकडून दीक्षा घ्या. मग मी म्हटलं त्यामुळे काय होईल. तुम्हाला अक्षरशः सांगतो की ज्या लोकांकडून ते मला दीक्षा घ्या म्हणून सांगतात त्या लोकांना मी जेव्हा प्रत्यक्ष भेटतो तेव्हा ते मला कधीही सांगत नाहीत. हाच तर डिफरन्स आहे. ओके. त्याच्यामधला सांगतो. अशा करता तुम्हाला सांगतो की गुरु हे एक तत्व आहे. हा आपल्याकडे एक असा विशिष्ट विचार आहे की तुम्हाला जगात कुठेही मिळत नाही. म्हणजे इंग्लिश लोकांना कळावं म्हणून मी त्याला विजडम ट्रेडिशन म्हणतो, पण तो खरा गुरु शिष्य परंपरा ही आपली इतकी युनिक परंपरा आहे. तसंच इतिहास हा आपला एक युनिक विषय आहे. इतिहास म्हणजे हिस्ट्री नाही, जरी त्याच्यात त्याचे एलिमेंट्स असली तरी. आपल्याला इतिहास कशा करता शिकायचा आहे. अमिजीने सांगितलं तसंच की धर्मार्थ काम मोक्षाणाम उपदेश समन्वितम, इतकं मार्गदर्शक बुक आहे. मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो पुढच्याला ठेस मागचा शहाणा, म्हणजे स्वतःला ठेस न लागताच इतकं लोकांनी ते जास्त विचार करून आपल्याला अमृतासारखं जे दिलेलं आहे त्याचा जर आपण ॲडवाईस घेतला तर तो आपल्याला पूरक ठरू शकतो. आता काही लोकांना त्याचाही प्रॉब्लेम होतो. त्याच्याकरता पातंजलीने आपल्याला शेवटचा मंत्र दिलेला आहे, तो मी सांगून तुम्हाला थांबतो इथे. की त्यांनी कसं म्हटलं आहे, तुमच्याकडे फार पर्याय नाही आहेत, 2च पर्याय आहेत, एक तर श्रद्धा किंवा प्रज्ञा. त्यांचं सूत्र असं आहे, श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञा पूर्वक, असा तो प्रवास आहे. बऱ्याच लोकांना आत्ता आपण विमर्श वगैरे सगळं म्हटलं आणि मलाही तो माझ्या आवडीचाच विषय आहे, पण सगळ्या लोकांना ते शक्य असतं असं नाही. पण श्रद्धेवर घ्यायला शिका आणि मग तिथेच थांबू नका, कारण मग तो श्रद्धा वीर्य स्मृती समाधी प्रज्ञा असा तो प्रवास आहे. त्याच्यानंतर तपस्या, वीर्य म्हणजे तपस्या करायची आहे, स्मृती म्हणजे आधीच्या लोकांनी जे केलेलं आहे तेच परत शोधत विचार करत बसू नका, त्यांच्याकडनं खूप काही शिका. समाधी म्हणजे एकाच विषयावर फोकस करा, फार काही विषयावर फोकस करत बसू नका. आणि त्याच्यानंतर त्या विषयामधली तुमची प्रज्ञा वाढवा. आपल्याकडे जे अनेक लोक आलेले आहेत ते प्रत्येक विषयाचे एकेका विषयाचे ते एक्सपर्ट्स आहेत. तसं एकच विषयामध्ये घेऊन तुम्ही प्रगती करा. पण श्रद्धा का प्रज्ञा हा तुमचा चॉईस आहे, याच्यापेक्षा आणखी काही नाही. पण नक्की ह्याच्यातलं एक नक्की पत्करा, म्हणजे आपली प्रगती फार पुढे फास्ट होईल. धन्यवाद. या दोघांना ऐकल्यानंतर तुम्ही माझं ऐकणार आहात ह्यासाठी मी आधीच आभार मानते. आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद. अत्यंत सुंदर असं हे वैचारिक मंथन त्यांनी या ठिकाणी घडवून आणलं आणि खरोखरच अनादि मी अवध्य मी असं म्हणणाऱ्या सावरकरांची ही भूमी, अनंत आमची ध्येयासक्ती असं म्हणणाऱ्या कुसुमाग्रजांची ही भूमी, इथे उभं राहून बोलणं हा खरोखर सन्मान आहे. आणि त्यातले त्यात एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर ओकांसारखं त्यांच्याबरोबर व्यासपीठ शेअर करणं, तसंच जगण्याचा दृष्टिकोनच स्वतःच्या संशोधनाने बदलणाऱ्या अतिशय चैतन्यपूर्ण आवाजात ज्यांनी आपल्याला आत्ताच संबोधित केलं अशा अमीजी या दोघांबरोबरही बसणं हे माझ्यासाठी खूप सन्मान, म्हणजे हा खूप मोठा सन्मान आहे. याच्यासाठी विशेष आनंद वाटतोय. खरं तर ज्ञान हे अनेक पैलूंनी आपल्या संस्कृतीमध्ये वाहताना आपल्याला दिसतं. पण लहानपणापासून भगवद्गीता पठण आणि थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मला शास्त्रधर्म फार प्रामुख्याने दिसला आणि तो नकळत भिनला. आज हे सगळं जे वैचारिक मंथन या दोघांनी मांडलं
ते किंवा मी जे काही मांडणार आहे त्याची फार आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे. आता सावरकरांचं नाव मी घेतलं तर त्यांच्या असंख्य ओळी डोळ्यासमोरून गेल्या. सावरकर एका ठिकाणी असं म्हणतात 39च्या दरम्यान की शस्त्र पुण्य ना स्वयेची, शस्त्र पाप ना स्वये, इष्टता अनिष्टता ही त्यास हेतूनेच ये. म्हणजे शस्त्राला स्वतःच असं काही नाही आहे, पण ते शस्त्र, त्या शस्त्रामागे जो हेतू असतो तो महत्त्वाचा आहे. म्हणूनच शस्त्राला जर योग्य शास्त्राचा आधार नसेल तर काय होतं, ह्याने आज असंख्य आव्हानं आपल्यासमोर उभी केलेली आहेत. त्या बातम्यातून मी अजूनही बाहेर आलेली नाही आहे. म्हणूनच शस्त्राला जर योग्य शास्त्राचा आधार नसेल तर तो आतंक ठरतो आणि ते शस्त्र धारण करणारा आतंकवादी, आणि त्या शस्त्राला जर योग्य शास्त्राचा आधार असेल तर तो स्वातंत्र्य सैनिक ठरतो, तो पूज्य वीर ठरतो, स्वर्गलोकाला प्राप्त करणारा. आणि त्याचा लढा हा सुवर्णाक्षरात इतिहासात नोंदवला जातो. तो पुण्यपुरुष ठरतो, श्रीरामासारखा, श्रीकृष्णासारखा, पुरुषोत्तम अर्जुनासारखा. आणि हा भेद सांगणारी आपली संस्कृती आहे. म्हणूनच आज आपल्याला आपल्या शास्त्रांचा, आपल्या क्षात्रधर्माचा, ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं, याच्याविषयी वाचन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. ऋग्वेदांचा आत्ताच सरांनी उल्लेख केला ऋग्वेदाचा, तर ऋग्वेदामधलं पुरुष सूक्त असेल, इतर वेद असतील, त्याचप्रमाणे अरण्यक, अग्निपुराण, भागवत पुराण, इथून सुरू झालेला आपला जो क्षात्रधर्म आहे याचे अनेक पैलू आपल्याला ठिकठिकाणी मांडलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे संस्कृत साहित्य देखील, किरात अर्जुनियम सारखं नाटक असेल ज्याच्यामध्ये उत्तराखंडच्या भूमीवरती अर्जुनाला भगवान शंकरांनी भिल्लाच्या रूपामध्ये दर्शन दिलं, मालविका अग्निमित्रम असेल, रघुवंशम असेल, असं खूप खूप साहित्य आपल्याकडे आहे. आणि या सगळ्यांमधून आपल्याला भारताचा क्षात्रधर्म हा सगळीकडे असा ओतप्रोत भरलेला दिसून येतो. तरीही आपली अशी अवस्था का, असा आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडतो. आणि म्हणूनच कुठेतरी त्यांचं सगळ्यांवरती मंथन होणं आज गरजेचं आहे. इनफॅक्ट भरतमुनीचं नाट्यशास्त्रसुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये नवरस वर्णन केलेले आहेत. त्याच्यामध्ये वीररसाबद्दल ते जे काही लिहून ठेवतात ते फार सुंदर आहे, ते ऐकण्यासारखं आहे. म्हणून आपल्या दैनंदिन जगण्याचा एक भाग हा वीररस झाला पाहिजे असं मला वाटतं, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. आणि हा जो क्षात्रधर्म हा सगळीकडे असा ओतप्रोत भरून राहिलेला आहे, याची अनेक गोष्टी स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत आलेलं आहे. म्हणजे रामायण महाभारताचं तर अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. महाभारतातली विदुलेची गोष्ट मला आत्ता स्मरते आहे की कुंती ही एक खूप मोठी विदुषी आपल्याला माहिती आहे की जिचं चारित्र्य होतं, जिचं चरित्र आहे महाभारतातलं. ती कृष्णातर्फे तिच्या मुलांना संदेश देण्यासाठी विदुलेची गोष्ट सांगते की ज्यासाठी क्षत्रिय माता आपल्या मुलांना जन्म देतात, कालोयम आगतः, तो समय आत्ता आलेला आहे आणि त्यांना आता लढण्याशिवाय पर्याय नाही. अशा ठिकठिकाणी गोष्टी मला दिसून येतात. आणि क्षात्रधर्माची व्याख्या किंवा क्षत्रिय म्हणजे कोण, तर क्षतात त्रायते ती क्षत्रिय. आपल्याला नेहमी संकटातनं, आपदेतनं जो वाचवतो तो क्षत्रिय असतो. आणि हे जे ह्या क्षात्रधर्माचे अनेक आपल्यावरती म्हणजे खरं पाहिलं तर उपकार आहेत. कारण वेळोवेळी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारताचा इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे. खरं तर असंही आपल्याला माहिती आहे की पराजयाचा इतिहास आहे किंवा भारताचा इतिहास हा केवळ आक्रमकांचा इतिहास आहे, असं सुद्धा आपल्याला भिनवलं जातं. पण तसं नाही आहे. आक्रमकांबरोबरच मला असं वाटतं की तो इतिहास मुख्यतः मूल्यांचा इतिहास आहे. तो स्वधर्माचा आहे, तो स्वराज्याचा आहे, संस्कारांचा देखील आहे आणि अल्टिमेटली म्हणजे अंतिमतः तो एका खूप मोठ्या सभ्यतेचा आहे, तिच्या रक्षणाचा आहे. तर अनेक लढाया जेव्हा आपण बघतो भारतातल्या, तर त्याच्यामध्ये ही सगळी मूल्य आपल्याला सापडतात. म्हणून आज आपण गर्वाने सांगितलं पाहिजे की होय, आमचा इतिहास हा विजयाचा इतिहास आहे, आमचा इतिहास हा मूल्यांचा इतिहास आहे, जी अनादी काळापासून आपल्यापर्यंत आलेली आहेत. आज ती माझ्यामध्ये आहेत. मी देखील वर्दी घातली आणि मी देखील एकेकाळी शस्त्र धारण केलं आणि मला अतिशय आनंद होतो की ते मी पुढच्या पिढीला सुद्धा देणार आहे. तर अशा पद्धतीने सर्वव्यापी असा जो क्षात्रधर्म आहे तो आपल्यामध्ये स्वाभिमान रुजवतो, आपल्यामध्ये अन्यायाला लढण्यासाठीची जो प्रतिकार लागतो तो आपल्यामध्ये तो आणतो. आजची जी सैन्य दलं आहेत ती देखील काही वेगळी नाही आहेत. ठिकठिकाणी आपल्याला गीतेचं तत्वज्ञान सापडेल. आपण म्हणतो की सर्वधर्म समभाव आहे. ह्याच्यातला एक मुख्य फरक मला सुरुवातीलाच इथे सांगावंसं वाटतो की सर्वधर्म समभाव किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे निधर्मी होणं नव्हे, तर धर्म, संस्कृती आणि त्या भूमीचा जो सुगंध असतो हे सगळं घेऊन एक अधिकारी आणि एक जवान अंगावरती वर्दी धारण करत असतो. किंबहुना त्याच्या पूर्वजांचा जो पराक्रम असतो
तो पराक्रम म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या मनगटामधली ही अंतिम शक्ती असते. म्हणजे जेव्हा तो गलित गात्र होऊन कोसळतो त्यावेळी त्याला त्या रेजिमेंटची जी प्रतिष्ठा असते, त्या रेजिमेंटमध्ये ज्यांनी पराक्रम गाजवला आहे त्यांची नावं असतात. कुठेतरी राजस्थान, हरियाणा, पूर्वांचल या भूमीमधनं तो आलेला असतो आणि तिथल्या जेव्हा शौर्य गाथा, तिथली नावं त्याच्यासमोर आपण घेतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, सियावर रामचंद्र की जय म्हणतो, प्रत्येक रेजिमेंटचे आपले वॉरक्राईज असतात, त्यावेळी तो गलित गात्र झालेला जवानसुद्धा उठतो आणि एक 10 फरलांग कुठल्याही अवस्थेत त्याला जाण्याची त्याची क्षमता नसतानाही तो तेवढं रांगून जातो आणि तो शेवटची गोळी तिथे मारतो आणि स्वतः तो राहत नाही. तर हे जे सुप्रीम सॅक्रिफाईस असतं, हे करण्यासाठीचं जे बळ, जे संस्कार आणि जी मूल्य आपल्या रक्तामध्ये आपल्यामध्ये भिनवते, ती म्हणजे आपली भारतीय संस्कृती आहे. आणि हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आज सैन्य दलांमध्ये आपण बघतो की श्रद्धांजली स्थळ असतं, जिथे आपण हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतो. तिथे गीतेतला एक श्लोक कोरलेला आहे, शौर्यं तेजो धृतीर दाक्षम युद्धेचापि अपलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. म्हणजेच काय तर हे सगळे जे गुण आहेत श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितले आहेत अर्जुनाला, की एक जो सच्चा क्षत्रिय असतो तो कोण असतो, तो कशासाठी लढतो. फार फार सुंदर पद्धतीने गीतेतला क्षात्रधर्म एक वेगळा विषय आहे खरं तर मांडण्यासारखा, तर तो छान पद्धतीने श्रीकृष्ण त्याला सांगतो. त्याची सुरुवात म्हणजे अगदी मी 2 मुलींची आई आणि सतत गोष्टी सांगते, कदाचित ती भाषा थोडीशी याच्यामध्ये येऊ शकते, पण म्हणजे आपण जो योद्धा म्हणतो तो घडतो कसा, तर आपल्याला असं वाटेल की तो दंडबैठका काढतो, तो त्याच्या मसल तयार करतो किंवा कुठेतरी फिजिकल फिटनेसकडे जास्त लक्ष ठेवतो. पण मला असं वाटतं योद्धा सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या मनातल्या शंका दूर करतो, निशंक होतो, 100% श्रद्धा त्याच्यावरती ठेवतो, त्या तत्वांवरती, आणि क्षत्रिय होण्याची त्याची प्रक्रिया सुरू होते तिथून. म्हणजे आपल्याला माहिती आहे अर्जुनाला अगदी त्याचं तोंड कोरडं पडलं आणि आता मी विसृज्य सचरम चापून तो अगदी असा कोसळला, आता मी काय आता लढत नाही, अशी प्रत्येकाची अवस्था असते. आमची देखील असते, ट्रेनिंगमध्ये असते, काश्मीरसारख्या ठिकाणी जिथे स्फोटांमध्ये आम्ही काम करू तिथे देखील अशीच अवस्था असते. पण पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या जो संदेश आहे गीतेतला तो पुन्हा पुन्हा आपल्याला शक्ती देत असतो. त्याप्रमाणे अर्जुन अगदी म्हणजे दुर्बल अशा मनाचं प्रतिबिंब सुरुवातीला दाखवतो, तो थकतो, पण हळूहळू श्रीकृष्ण त्याला हा बोट धरून हा क्षात्रधर्म समजावून सांगतो. आणि त्याच्यामध्ये काय नाही, सगळा कोड ऑफ कंडक्ट मला असं वाटतं की गीतेमध्ये आहे की तू ध्यान कसं लावावंस, तुझं नाक कसं हवं, तू बसायची जागा कशी निवडावीस, तुझं डाएट काय पाहिजे, सत्व रज तम, हे सगळं सुंदर पद्धतीने सांगताना श्रीकृष्ण डाएटवरती सुद्धा इतकं सखोल भगवद्गीतेमध्ये बोलतो. तर असा जो कोड ऑफ कंडक्ट आपल्याला दिलेला आहे, ही किती अनमोल गोष्ट आहे आपल्या संस्कृतीमधली. तर ही मला असं वाटतं की खूप महत्त्वाची आहे. आणि तो श्लोक जेव्हा जेव्हा मी वाचते तेव्हा खरोखर डोळे भरून येतात आणि अनेक योद्ध्यांच्या वीरकथा डोळ्यासमोर येतात. त्यातला एक जर आपण गुण पाहिला की शौर्य, त्याच्यानंतर धृती, अपलायनम. आपल्याला खूप सोपं वाटतं की अपलायनम म्हणजे काय तर युद्धात पळून न जाणं, असं वरकरणी वाटतं. पण आज आपण म्हणतो की सस्टेन करणं स्वतःला, ही खूप मोठी क्वालिटी आहे, लिडरशिप क्वालिटी आहे. त्या संकटामध्ये सस्टेन करणं, त्याच्यावरती मात करणं, आणि अशा ह्या क्वालिटीमुळे अनेक योद्धे भारतामध्ये घडले, त्यांनी इतिहास रचला. परवा आपण नौसेना दिवस साजरा केला 4 डिसेंबरला, आणि येणारी एक तारीख खूप महत्त्वाची आहे 9 डिसेंबरची. अपलायनमवरनं मला आत्ता एक त्यांचं उदाहरण आठवलं की जेव्हा 1971चं युद्ध सुरू होतं तेव्हा INS खुकरीचा इतिहास आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल की 9 डिसेंबरच्या रात्री भर समुद्रामध्ये ही जी बोट होती ही गुजरात पोर्टवरनं निघाली होती लढण्यासाठी, परंतु पाकिस्तानी क्षेपणास्त्रांचा त्याच्यावरती हल्ला झाला आणि मध्य समुद्रामध्ये मध्यरात्री ही नौका अडकली. त्याचं नेतृत्व करत होते काश्मीरचे कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला. जसं ओक्सरांनी सांगितलं की कोण कुठले हे सांगू नये, तसंच खरं तर मला वाटतं, म्हणून ते भारताचे होते, मूळचे काश्मीरी असले तरी सुद्धा. तर कॅप्टन महेंद्रनाथ मुल्ला त्याचं नेतृत्व करत होते आणि जास्तीत जास्त त्यांनी सैनिकांना, नौसैनिकांना छोट्या छोट्या बोटींद्वारे बाहेर सुटका केली, त्यांची अनेक उपकरणं त्यांनी दिली. पण जेव्हा त्यांना कळलं की आता काही सैनिक आणि आपण स्वतः देखील इथून वाचणं शक्य नाही, म्हणजे खरं त्यांना बाहेर पडणं खूपच सोपं होतं. पण अपलायनम हा या शब्दाचा अर्थ मला या गोष्टीमध्ये दिसला की नाही, शेवटपर्यंत मी हे जहाज सोडणार नाही. आणि जे छोट्या छोट्या बोटींमधनं बाहेर पडले होते ते बघत होते. कॅप्टन मुल्ला अतिशय धीर गंभीरपणे त्या जहाजाच्या टोकावरती उभे होते, त्यांची मान ताठ होती, आणि तशीच ती जहाज तिने जलसमाधी घेतली आणि ती समुद्रात बुडाली.
ह्याला म्हणतात अपलायनम. इथे बाहेर पडणारा मी जर सगळ्यात शेवटचा नसेल तर मी यांच्या बरोबर असेल. मी माझ्या जवानांना सोडून कुठेही जाणार नाही. लीड बाय एक्झाम्पलचं उदाहरण त्यांनी तिथे प्रस्थापित केलं. ते देखील शास्त्रांचे जाणकार होते, गीतेचे अभ्यासक होते. तर अशा अनेक अनेक योद्ध्यांची ही भूमी आहे आणि म्हणून मला असं याच्यावरती खूप गर्व वाटतो. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो की काही वर्षांपासून जसं आपल्या मगाशी जो आपण सूत्रसंचालन करताना किंवा काही जणांनी मुद्दे उपस्थित केले की आपली दिशाभूल केली जाते आणि आपल्या इतिहासामध्ये अनेक कंटॅमिनेटेड गोष्टी यायला लागतात. तसंच आपल्या बाबतीत देखील झालं की आपल्याला माहिती आहे की समोरासमोर रणांगणामध्ये जर कोणाला हरवता येत नसेल तर काहीतरी भेद करायचा, काहीतरी फितुरी करायची आणि युद्ध जिंकायची अशी नीती आपल्याबरोबर वर्षानुवर्षांपासून खेळली गेली. आणि त्याच्यामुळे काही ओळी खूप प्रसिद्ध होत्या की शस्त्रेण हता रिपवहा न हता भवंती. शस्त्राने मारले गेलेले खरं मारले जातच नाहीत. प्रज्ञा हताश्च रिपवा सुहता भवंती. कोणाला मारायचं असेल तर त्याच्या प्रज्ञेवर आक्रमण केलं पाहिजे, त्याच्या बुद्धीवर आक्रमण केलं पाहिजे, त्याच्या श्रद्धेवर आक्रमण केलं पाहिजे. त्याचा कणा तिथे आहे. आणि तसंच काहीसं भारताच्या बाबतीत झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, सगळ्या बुद्धिभेदामुळे आपण आपल्या तेजापासनं, शौर्यापासनं, आपल्या क्षात्रतेजापासनं खूप दूर जात आहोत असं मला वाटतं. खूप लिबरल गोष्टी आपण स्वतःला एक्सक्यूज देत देत आपण अतिशय सुखवस्तू आणि लिबरल गोष्टींकडे जात आहोत. खरं तर आपल्या हुतात्म्यांना, आपल्या सगळ्या ह्या पूर्वजांना ज्यांनी स्वातंत्र्य, सार्वभौमत्व अबाधित राखलं, त्यांना खरी मानवंदना म्हणजे त्यांच्यातला एक कणभर क्षात्रधर्म आपल्यामध्ये भिनवणं असं मला वाटतं. म्हणून या बुद्धिभेदापासून दूर राहणं खरं तर ह्या आजच्या एकूणच या म्हणजे मंथनाचा खूप महत्त्वाचा असा उद्दिष्ट आहे असं मला वाटतं. आज आपण काही संकल्पना एक दोन मला इथे मांडाव्याशा वाटतात की अनेक युद्धाशी रिलेटेड आपल्या असं वाटतं की सगळं काही नवीन आहे, हे नवीन टेक्नॉलॉजी, नवीन हे. पण जसं या दोघांनी मांडलं की आपल्या शास्त्रांमध्ये खूप काही गोष्टी आहेत आणि त्या सगळ्या आज देखील अतिशय महत्त्वाच्या ठरतात, कोरिलेव्हंट आहेत. तर याच्यामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की गुरिला वॉरफेअर म्हणजे परवा मी काहीतरी लिहित होते आणि त्याच्यामध्ये गुरिला वॉरफेअरवरती मला वाटलं की आपण एकदा ह्याचं सगळं मूळ इकडं तिकडे आपण अभ्यास करून एकदा ठेवावा. तर त्याच्यामध्ये मला शुक्रनीती आठवली. शुक्रनीतीमध्ये दोन प्रकारची मुख्यतः वर्णन केलेली आहेत, धर्मयुद्ध आणि कूटयुद्ध किंवा वृकयुद्ध. आज तुम्ही गुरिला वॉरफेअर टाकलं तर विकिपीडिया किंवा इतर काही याच्यामध्ये तुम्हाला त्याचे अनेक सोर्सेस दिसतील. कुठेतरी सुंझूला ते महत्त्व दिलं जातं, ज्याने आर्ट ऑफ वॉर हा एक चीनी युद्ध तत्ववेत्ता म्हणून सर्वव्यापी असं म्हटलं जातं की त्याचे विचार आपल्याला सर्वत्र दिसतात. त्याच्यानंतर स्पेन आणि पोर्तुगाल यांच्या जी युद्ध झाली त्याच्यामध्ये ही कॉन्सेप्ट वापरली गेली असं लिहिलं जातं. पण मला ह्याचं मूळ मात्र शुक्रनीतीमध्ये सापडतं. कारण शुक्रनीती स्पष्टपणे हे वर्णन करते की धर्मयुद्ध कुठलं, कूटयुद्ध कुठलं. धर्मयुद्धे तू कुटे वै न संती नियमा. त्याच्यामध्ये धर्मयुद्ध म्हणजे जसं महाभारत आणि रामायणामध्ये की इकडे एक सेना, इकडे एक सेना, सकाळी शंखनाद होणार, त्याचे नियम ठरलेले आहेत, जो निशस्त्र आहे त्याच्यावरती हल्ला करायचा नाही, रात्रीच्या वेळी कोणी लढणार नाही, असं एक युद्धाचं वेगळं व्याकरण होतं. मात्र भारतावरती जी सगळी आक्रमणं झाली त्या क्रौर्यामुळे, ज्यांनी कुठलेही नियम पाळणं, ज्यांनी कुठलीही नीतिमत्ता पाळणं म्हणजे पाळली नाही, त्या सगळ्या क्रूर कर्म आक्रमकांमुळे आपण देखील शिकलो. खरं तर जे राजे शिकले त्यांनी खूप मोठा इतिहास निर्माण केला. आणि जे कूटयुद्ध किंवा वृकयुद्ध हे लिहून ठेवतात शुक्रनीतीमध्ये, तर ते जशाचं तसं आजचं गुरिला वॉरफेअर आहे की क्षणम युद्धाय सज्जेत क्षणम अपरेत. म्हणजे ते एक एक गोष्टी, त्याचे फीचर्स सगळे लिहून ठेवतात की अशा पद्धतीने कमी मुठभर सैन्याने मोठ्या बलाढ्य अशा शत्रूला देखील हरवण्यासाठी जर काही तंत्र वापरायचं असेल तर ते तंत्र म्हणजे अनिश्चित युद्धतंत्र, अनकन्व्हेन्शनल वॉरफेअर. तर अशा पद्धतीने कधी पुढे जावं, कधी मागे यावं, कधी व्यवस्थित लपून बसावं. तिथे इगो नाही आहे की नाही मी जाऊन लढणार. कुठे लपून बसावं, कुठे कमी वेळामध्ये शत्रूच्या साईकवरती हल्ला करावा, हे सगळं आपल्या शुक्रनीतीमध्ये आपल्याला सापडतं. तर अशा कितीतरी कॉन्सेप्ट आहेत ज्या आपल्याला खरोखर वाचण्याची गरज आहे, आणखीन त्या आपल्याला आत्मसात करण्याची गरज आहे. आपल्या भारतीय संस्कृतीने कायमच हुतात्म्यांना, सैनिकांना म्हणजे क्षत्रियांना अत्युच्च स्थान दिलेलं आहे. आपण असं मानतो की द्वौ विमौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ. दोन प्रकारचे लोक हे अंतिम वीरस्वर्ग प्राप्त करतात. वीरस्वर्ग हा देखील शब्द आपल्या डिक्शनरीमधनं गेला आहे, तो खरं पुन्हा यायला पाहिजे. आपण शहीद म्हणतो, पण शहीद होणं ही कॉन्सेप्ट खूप वेगळी आहे, तुम्ही अवश्य वाचावी. आपल्या संस्कृतीमध्ये खूप सुंदर संकल्पना होती वीरस्वर्ग. आणि कर्मप्रधानता हा त्याचा पहिला गुणधर्म होता.
म्हणजे हे जे आपण म्हणतो की क्षत्रिय असणं किंवा जो क्षात्रधर्म, मी देखील जन्माने क्षत्रिय नाही आहे, पण मी कर्माने आहे, त्याच्यामुळे कर्मप्रधान असणं ही आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. तर जरी तो क्षत्रिय जन्माने नसला आणि तो आपल्या देशासाठी धर्मासाठी युद्धभूमीवरती सन्मुख त्याने वार झेलला, तरी तो क्षत्रिय ठरतो आणि वीर लोक प्राप्त करतो. असा तो वीर स्वर्ग. द्वौ विमौ पुरुषौ लोके सूर्यमंडल भेदिनौ परिवांग योग युक्तश्च रणेच अभिमुखे हतो. अभिमुख सन्मुख जो वार झेलतो, ह्याच्यामध्ये व्रतस्थ आयुष्य जगणारे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी असतील आणि इतर अनेक जे व्यक्तिमत्व आपल्या इतिहासाचा खरं तर खूप मोठा पाया आहेत, मर्म आहेत, तर अशी अनेक व्यक्तिमत्व ह्या प्रकारात येतात. आणि दुसऱ्या याच्यामध्ये रणांगणावरती सन्मुख वार झेलणारे हे सगळे जवान येतात. तर इतकं सर्वोच्च महत्त्व आपल्या संस्कृतीने ह्या सगळ्यांना दिलेलं आहे. आणि म्हणून आपलं जे सार्वभौमत्व आहे, जे स्वातंत्र्य आहे, आपण जी मंत्रपुष्पांजली म्हणतो, पृथिव्यै समुद्रपर्यंत आहे, ती खरं आपण रोज म्हटली पाहिजे. आणि आपलं जे आहे स्वातंत्र्य सार्वभौमत्व ते अबाधित कसं राहील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आत्ताचा जो समाजामधला विघटनवाद असेल, फुटीरतावाद असेल, जो दहशतवाद नक्षलवाद असेल, ह्या सगळ्या गोष्टींना आपण वेळीच ओळखलं पाहिजे. आपल्या शेजाऱ्याच्या शत्रूला आपण आधी ओळखायला शिकलं पाहिजे. सीमेवरचं काय ते सैन्य बघून घेईल, पण आपल्याला अवतीभवती आज शत्रू ओळखण्याची नितांत गरज आहे. आणि मगाशी ओळख करताना त्यांनी एका ग्रंथाची म्हणजे मी एका एक ग्रंथ लिहिण्याचा प्रयत्न केला, अपराजिता. त्या दरम्यान देखील ह्या सगळ्या गोष्टी किंवा एक वीरांगनांचं किंवा एक स्त्री शक्तीचं मोठं दर्शन मला घडलं, जो काही मी थोडाफार अभ्यास त्यासाठी केला. तर मला असं वाटतं भारतीय संस्कृतीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे क्षात्रधर्म केवळ सांगितला नाही, रुजवला नाही, तर त्याचे शतपैलू या संस्कृतीने आपल्यासमोर मांडलेले मला दिसत आहेत. की क्षात्रधर्म कशातनं प्रकटू शकतो, तर कुठेतरी तो पूर्वांचलामधल्या जयमतीच्या तितिक्षेतनं प्रकटतो, कुठेतरी तो पंजाबमधल्या जी रणजित सिंह होऊन गेले त्यांची सासू सदाकौर जिने त्यांना घडवलं, तर तिच्या अखंड पंजाब, जो साम्राज्य होतं ते तयार करण्याच्या महत्त्वाकांक्षेत तो कुठेतरी प्रकटलेला आहे. त्याच्यानंतर जिने वीरभक्ती केली तो माई भागोंच्या ज्या लढल्या त्या लढ्यातनं कुठेतरी प्रकटलेला आहे. रणलक्ष्मी आपल्या सगळ्यांना परिचित आहे, तिच्या त्या शौर्यातनं तो प्रकटलेला आहे. अशा अनेक ठिकाणाहून हा आपल्याला क्षात्रधर्म प्रकटलेला दिसतो. पन्नादाई आपल्याला माहिती आहे, जिने स्वपुत्राचं बलिदान दिलं. तर म्हणजे असं एक उदाहरण नाही की असाच प्रकारचा पॅटर्न दुसऱ्याने केला नाही, त्याने त्याला अजून परमोच्च बिंदूंवरती नेऊन ठेवलं. तर ह्या शौर्यकथा जरी आपण आत्मसात केल्या तरी थेरी बाजूला ठेवली आणि या शौर्यकथांमधनं जेवढं काही घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर ती सुद्धा मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट ठरेल. आणि या दोघांनी सांगितलेलं वाचन हे मी देखील करण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडी त्याची सुरुवात झाली आहे, पण आणखीन मी वाचेन असं मी जाहीर वचन देते. आणि आपण सगळ्यांनी देखील हे सगळं वाचण्याचा प्रयत्न करूया. मी ते थांबते, बाकी संवाद आपला सुरू राहीलच. जय हिंद. धन्यवाद मोहिनीजी, धन्यवाद अमितजी, आणि सर्वांना धन्यवाद. आपल्याकडे साधारण 20 ते 25 मिनटं आहेत, त्याचा आपण सर्वांनी प्रश्नोत्तराकरता फायदा घेऊया. एकच विनंती, तुम्ही जर प्रश्न विचाराल तर तुमचं नाव सांगा. आणि आम्ही इथे 3 आहोत, तर तुमचा प्रश्न कुणाकडे डिरेक्टेड आहेत, मी तुम्हाला कुणाकडून उत्तर हवं आहे, आणि तिघांकडूनही असं सांगू नका, म्हणजे आपण त्याच्यामध्ये जास्त वेळ आपण सेव्ह करू शकू. तर तुमचं नाव सांगा, कुणाकरता प्रश्न आहे, आणि प्रश्न जेवढा तुम्ही क्रिस्प आणि क्लिअर सांगू शकाल तेवढं आपल्याला जास्त प्रश्न घेता येतील. आपण सुरुवात करूया. जर तुमचा प्रश्न असेल तर हात वर करा, आपल्याकडे इथे माईक घेऊन लोक आहेत, ते तुमच्या जवळ येतील. धन्यवाद. माझं नाव विहार देवीदास नंदन. माझा प्रश्न मोहिनी मॅमना आहे. मॅम, आपण आता बघतोय की आपण डावीकडून US कडनं घेरले गेलो आहे, उजवीकडून पुतीन. मोदीजी हे बॅलन्स कसं ठेवतील, आणि तुम्हाला वाटतं का भविष्यात जाऊन अखंड भारतचं स्वप्न आपण ठेवू शकतो? की कारण श्रीलंकाही आपल्या ऑपोजिट आहे, म्हणजे जे काही आपले नेबर्स आहेत सगळे आपल्या अगेन्स्ट जाताना दिसत आहे. तर आपण एक चॅलेंजिंग फेजमधून जातोय सध्या. तर आपण इतिहासातनं काय घेऊ शकतो ज्याच्याने आपला पुढे अखंड भारतचं आपण स्वप्न ठेवू शकतो बेसिकली? थँक्यू. चांगला प्रश्न आहे. तसा अशा शंका खरं तर माझ्याही मनात खूप येत असतात, पण जे श्रीकृष्णाने सांगितलं खरं तर मला तेच थोडंसं आठवतं की आपण फोकस कुठे ठेवायचा अशा वेळी, किंवा आपलं मन कसं स्थिर करायचं एवढंच ठरवू शकतो आत्ता तरी, की आपण नागरिक म्हणून
किंवा आपण नागरी सैनिक म्हणते मी नेहमी, की आपण नागरिक वगैरे जरा मुळमुळीत शब्द वाटतात मला. नागरी सैनिक म्हणूया स्वतःला आपण. तर मी आता मगाशी म्हणाले की शेजारचा शत्रू ओळखता आलं पाहिजे. तर आपण तिथून सुरुवात करायला हवी की आपण नक्की काय करू शकतो या बाबतीमध्ये. आणि दुसरं एक महत्त्वाचं मला असं वाटतं की आता सोशल मीडियावरती व्यक्त होण्याची खूप घाई होते आपल्या सगळ्यांकडनं, की आता मोदी पुतीन भेटले तर आता त्याचं लगेचच म्हणजे एवढा कीस पाडतो आपण. तर मला असं वाटतं की आपण ज्या आता वेगळ्या पातळीवरती जगतो आपण, म्हणजे आपलं काही एक विशिष्ट ध्येय आहे, काम आहे आपल्या जीविताचं, ते वेगळं. आणि आपण जे राजकारण बघत असतो, आंतरराष्ट्रीय राजकारण, तर त्याचे अनेक पैलू असतात. म्हणजे अर्थात आपण ते वाचावं, त्याचा अभ्यास नक्कीच करावा. परंतु त्याच्यामध्ये पटकन व्यक्त होणं टाळावं, असं आहे की या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करेन की पटापट त्याचा निष्कर्ष, त्याच्या मागे कीस काढून त्याचा अगदी हे ते असं तसं टीका करणं किंवा खूप डोक्यावर उचलून धरणं हे टाळून परिपक्वतेने आपण व्यक्त व्हायला शिकूया. आणि दुसरं म्हणजे की भारताची जी भूमिका आहे आत्ता, तर आंतरराष्ट्रीय राजकारण असं असतं, कुणी कुणाचं नाही. आज गळाभेट आहे, उद्या काही होऊ शकतं, ही सत्य परिस्थिती आहे. ह्या सगळ्यांवरती, या अनिश्चिततेवरती मात करणारा एकमेव मंत्र आहे, तो म्हणजे आत्मनिर्भर भारत. आणि त्याची सुरुवात कुठेतरी झालेली आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान आहे, तर तिथे बांगलादेश आहे, चीन आहे, तुर्की, सगळ्यांनीच पाकिस्तानला प्रत्यक्ष उघडपणे पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळे पाकिस्तानची म्हणजे लढाई करणं आणि पाकिस्तान बेचिरा करणं वगैरे हे असले काही ध्येय नाही आहेत आपले. तर त्याच्या मागे जो बलाढ्य शत्रू आहे त्याच्या कसं आपण तुल्यबळ होऊ, तर हे आपलं जास्त मोठं धैर्य, म्हणजे जास्त मोठी ही आपली हिंमत असणार आहे त्या दृष्टीने. तर संरक्षण दलांना प्राधान्य देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे काही वर्षांपासून, की संरक्षण दल आहे म्हणजे आपल्या सगळ्यांना आठवतं की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपल्याला सैन्य हवं कशाला, अशा संभ्रमातनं आपण बाहेर पडलो. कारण 47-48 झाली, लगेच पाकिस्तान, मग काय 62 युद्ध असेल, तर सैन्य कशाला हवं, आपण हिंदी चिनी भाई भाई या इल्युजनमधनं बाहेर पडलो आणि मग तिथून आपली खरं सुरुवात झाली. पण आता मात्र प्राधान्याने आपल्याला दिसतंय की संरक्षण दलांना किती मोठं प्राधान्य देतो आहोत आपण. त्यानंतर एक वेगळी डिफेन्स इंडस्ट्रीसुद्धा उभी राहतीये, की आपण असं समजता कामा नये की मी वर्दी नाही किंवा माझ्या हातात शस्त्र नाही म्हणजे मी आपल्या देशरक्षणासाठी काही करू शकत नाही, असं नाही आहे. विविध मार्गांनी जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांना आवाहन केलं जात आहे की आपण एक टीम आहोत आणि जे सीमेवरती लढत आहेत त्याच्या मागचा आपण भक्कम आधार होऊया. तर ह्या सगळ्या डिफेन्स इंडस्ट्रीमुळे आत्मनिर्भरतेकडे आपण दिवसेंदिवस जात आहोत. मग ते शस्त्र असू देत, दारुगोळ्याचे विविध प्रकार असू देत किंवा यंत्र, ड्रोन्स, आणि या सगळ्या गोष्टींची मोठी इंडस्ट्री आता आपल्याला, आपण ते ओपन केलं. आपण न्यूक्लिअर सेक्शनचा सगळ्यांसाठी आत्ता मागच्या आठवड्यामध्ये खूप मोठी न्यूज आहे की सगळ्यांसाठी आपण खुलं केलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आवाहन करणं चालू आहे. तर आत्मनिर्भर होऊया, बाकी सगळे प्रश्न मला असं वाटतं की सुटतील हळूहळू. नमस्कार, आवाज येतोय? नमस्कार, मी श्रेयस. माझा प्रश्न निलेश सरांना आहे की आता जे नवीन संशोधन भारतीय नॉलेज सिस्टीमच्या बाबतीमध्ये येत आहे पुढे, की आर्यन इन्व्हेजन थेअरी ही डिस्कार्ड केली गेलेली आहे, किंवा अशाच ज्या काही गोष्टी आहेत, किंवा इतिहासाच्या संदर्भात मॅडमने लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रभावती गुप्तेसारखी जी स्त्री आहे, आपण रजिया सुलतानला पहिली भारतीय सम्राज्ञी म्हणून म्हणतो, पण त्याच्या आधी 700 वर्ष प्रभावती गुप्ता महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली आहे. तर ह्या गोष्टी इतिहासात कधी येतील, किंवा ते येण्यासाठी आम्ही सामान्य लोक म्हणून काय करायला हवं, किंवा ज्या अकॅडमिकमध्ये कधी येतील या गोष्टी? ओके, धन्यवाद. आणखी एक सांगायला की आपल्याकडे 10 मिनटं आहेत प्रश्नोत्तराकरता. ओके, मला मागून मेसेज आलेला आहे. सो धन्यवाद. प्रश्न तुमचा की असे 2 प्रश्न आहेत की आपण म्हणतो की टेक्स्टबुकमध्ये केव्हा येईल, तो प्रश्न योग्य आहे. ओके, आणि टेक्स्टबुकमध्ये हळूहळू बदल होतच आहेत. म्हणजे आता अजूनही टेक्स्टबुकमध्ये अकबर आहे, पण तुम्हाला जर माहीत नसेल तर नवीन जी बुकं येत आहेत, पुस्तकं येत आहेत टेक्स्टबुक, त्याच्यामध्ये ग्रेट अकबर नाही आहे. ओके, आणि तो अकबर आणि बाबर हे काढूनही टाकायचे नाही आहेत, कारण त्यांनी जे जे काही चित्रविचित्र अत्यंत नालायक अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला कळणं साहजिक आहे. नाही तर आपल्याकडे सुद्धा गंगा यमुना तहजीब करणारी कमी लोक नाही आहेत. ओके, सो त्याच्याकरता आहे. दुसरा जो तुमचा मुद्दा की ह्या वेगवेगळ्या गोष्टी त्या पुस्तकात कशा येतील, त्या जेव्हा वेळ येईल तेव्हा येतील. पण माझं साधं उदाहरण असं असतं, हां नाही बरोबर, आपण काय करायला पाहिजे, अगदी छान प्रश्न आहे. ते अशा करता की तुम्हाला जी गोष्ट माहिती आहे, तुम्ही जसं सांगितलं की रजिया सुलतानच्या आधी प्रभावती वाकाटकांची प्रचंड राणी मोठी होऊन गेली, अनेक होऊन गेल्या. मुद्दाम तुम्ही मोहिनीजींचं अपराजिता, किती लोकांनी ते वाचलंय अपराजिता हे पुस्तक. ओके, म्हणजे केवढी अपॉर्च्युनिटी आहे बघा. ओके, बाहेर आहे का? हां, ओके, नक्की ते मुद्दाम तुम्ही वाचा.
तर ते वाचल्यानंतर काय करू शकता तुम्ही, तुम्हाला जे माहीत आहे ते शेजारच्याला सांगा ना. स्टार्ट विथ युअर सेल्फ, तुमची फॅमिली. आणि असं जेव्हा होतं ना, जेव्हा काय होतं बघा, तुम्ही सुप्रीम कोर्टानं सुद्धा निर्णय बदलला वगैरे तुम्ही वाचलं असेल, जेव्हा आपला समाजाची एक शक्ती होते ना, तेव्हा सगळे ऐकतात. सो आपल्याला ती शक्ती निर्माण करायची आहे. आणि जेव्हा ती शक्ती निर्माण होईल तेव्हा टेक्स्टबुक आपोआप बदलतील. काही काळानं मी तुम्हाला सांगतो टेक्स्टबुकच नष्ट होतील. अशी परिस्थिती येणार आहे की ज्याला आपण हॅशटॅग्स म्हणतो ना, नुसतं हॅशटॅग्स रामायण आणि हॅशटॅग महाभारत, याच्यानंतर आता इतकं ज्ञान इंटरनेटमध्ये पब्लिक डोमेनमध्ये आहे की ते तुम्हाला ते योग्य ज्ञानाकरता टेक्स्टबुकचीच गरज आहे असं नाही आहे. तर टेक्स्टबुक येतीलच, ते व्हायलाच लागलेली आहेत, ती होणारच. ती जी परंपरा आहे किंवा ती जी प्रथा आहे किंवा आता ती जी प्रोसेस आहे ती कोणीही थांबवू शकत नाही. पण टेक्स्टबुक झालं म्हणजे अगदी काहीतरी अचानक सगळे प्रश्न सुटले असंही होणार नाही आहे. सो तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून सुरुवात करा, एक्सटेंडेड फॅमिलीमध्ये करा. मी तर सहज असं सांगतो की ज्या उत्साहानं आपण क्रिकेट आणि बॉलिवूड सिनेमा हे डिस्कस करतो, त्या उत्साहानं जेव्हा तुम्ही अपराजिता आणि महाभारत अनरॅव्हल्ड आणि रामायण अनरॅव्हल्ड, ओके, अशा जेव्हा गोष्टी आणि सुग्रीवाज ॲटलास, माझ्या बाजूनं मी सुग्रीवाज ॲटलास टाकतो, असं जेव्हा डिस्कस कराल तेव्हा टेक्स्टबुक हे अगदीच म्हणजे असं परिपक्व झालेलं फळ, आता पडायची वाट बघायची, तसं ते सहजपणे होऊन जाईल असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. मला पण एक विचारायचा होता प्रश्न, त्यामुळे मला ना सर नेहमी वाटतं तसं, मॅम सगळ्यांनाच आहे प्रश्न. थोडा प्रश्न इमोशनल होऊ शकतो हा, पण माझा एक कनेक्ट आहे या गोष्टीशी म्हणून असा आला की जेव्हा आपण टाईमलेस भारत असं म्हणतो की त्यावेळेला भारताला समृद्ध करण्यासाठी, भारतामुळे किंबहुना जगाला समृद्ध करण्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची ठरत आली आहे आत्तापर्यंत, जी म्हणजे प्राणी. म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या व्हॅल्यूजबद्दल आपण बोलत होतो, ते आत्मसात करण्याबद्दल. तर त्या व्हॅल्यूजमध्ये प्राण्यांचं महत्त्व किंवा हे पण शिकवलं की कुठल्याही जीवाला तुम्ही त्रास देऊन जगू नाही शकत, असं एक आहे. साधनेच्या विषयी पण माझे सद्गुरू सांगतात की जोपर्यंत तुम्ही प्राण्यांना त्रास देत नाही तोपर्यंत तुमची साधना सुरू होऊ नाही शकत कम्प्लिटली. तुम्ही जोपर्यंत, अगेन यामध्ये खूप कंगोरे येतात, नॉनव्हेज वगैरे या सगळ्या गोष्टी पण येतात, पण जोपर्यंत तुम्ही इतरांना त्रास देणं बंद नाही करत तोपर्यंत तुमचा प्रवास, आध्यात्मिक प्रवास पण सुरू होऊ नाही शकत. सो मग आत्ता जे प्राण्यांना कमोडिटी म्हणून यूज केलं जात आहे असं मला वाटतं. आपण जेव्हा मोठं सत्रसुद्धा करतो किंवा एवढा मोठा कार्यक्रम किंवा अनेक असे कार्यक्रम, इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस होत असतात, त्यावेळेला हा विषय हाताळलाच जात नाही की भारताला आणि जगाला टाईमलेस करण्यासाठी महत्त्वाचं जे आहे ते यांना नीट ट्रीट करणं. तर यासाठी आपण कसं ते जागृत केलं पाहिजे. सॉरी प्रश्न खूप मोठा होता आहे, पण रशियाने जेव्हा पहिल्यांदा टेस्ट केलं ते प्राण्यालाच स्पेसमध्ये पाठवण्यासाठी, मग त्याची इच्छा तिथे बघितली गेलीच नव्हती त्या ह्याच्यात. सो अशा ह्याच्यात आपण प्रभू श्री रामचंद्रांचे व्हॅल्यूज आत्मसात न करता जर भारताला ॲज अ माणूस म्हणूनच, फक्त माणसंच प्रगत होत गेलो तर त्या व्हॅल्यूज कुठेतरी मागे राहत नाही आहेत का, असं माझा प्रश्न होता. तुझा प्रश्न खूप छान आहे, बट आय एम गोइंग टू गिव्ह यू अ लिटल न्यूअँस्ड आन्सर टू दॅट. ठीक आहे, आपण प्रभू श्रीराम श्रीकृष्ण त्यांच्या सगळ्यांच्या जीवनाबद्दल बोलतो, पण त्यांचं रथ कोण चालवायचं? घोडे होते. ते जेव्हा लढायला गेले तेव्हा जेव्हा महाभारत युद्धाचा उल्लेख येतो त्याच्यात माहिती आहे कितीतरी घोडे, हाती सगळे होते. तर त्यांनी ॲनिमलचा वापर केला नाही आहे का? केलं. सगळ्यांच्या इथे गाय होती. कशाला होती? फक्त पेट म्हणून नव्हती, दुधासाठी होती. तर याला कसं बघायचं? प्राण्यांचं आणि व्यक्तींचं हे संबंध कसं बघायचं ते पण महत्त्वपूर्ण आहे. सगळ्यांना जगायचा हक आहे आणि आपण तर काय म्हणतो, सगळ्यांमध्ये ते ब्रह्मतत्व आहे. हे प्लांट्समध्ये पण आहे, मनुष्यात पण आहे आणि ॲनिमल्समध्ये पण आहे. पण एक इकॉलॉजिकल बॅलन्स पण आहे. सगळ्यांची युटिलिटी आहे. युटिलिटी कशात? आपण एक शब्द येतो आपल्या ग्रंथात, रत, कॉस्मिक ऑर्डर. हे कसं चालेल? वी टेक वी गिव्ह, आपण घेतो आपण देतो, तसंच चालतं ते. आणि ते तुम्ही प्राण्यांच्या किंगडममध्ये पण बघा. वाघ जो आहे तो बकरीला खाणार, बकरी जे आहे ते घास खाणार. घासाच लाईफ नाही आहे का? तर हे कसं बघायचं? एक खूप सुंदर मला गोष्टी आठवते महाभारतमधून. तर पांडव वनवासमध्ये होते, 12 वर्ष ते वनवासात राहिले, 1 वर्ष अज्ञातवासमध्ये. तर तेव्हा एकदा
युधिष्ठिरला एक स्वप्न पडतं. ते कसं वनवास कसं असायचं की काही वर्ष काम्यक वन, काही वर्ष हिमालयावरून जाऊन राहायची, काही वर्ष द्वैत्य वन, पण हे दोन मेन वन तिकडे होते. तर एकदा युधिष्ठिरला स्वप्न पडतं. त्याच्या स्वप्नात एक तिकडचा मृग येतो. ठीक आहे, आणि तो मृग रडतोय. त्या स्वप्नात तो मृग रडतोय. का रडतोय? तो म्हणतो की महाराज, तुम्ही इकडे राहिले, आम्हाला खूप प्रसन्नता आहे, पण तुमच्यामुळे, कारण की तुम्ही इकडे आहात, तुमचे अतिथी येतात, ऋषी वगैरे तुम्हाला भेटायला येतात, त्याच्यासाठी तुम्हाला जेवण बनावं लागतं, तुम्ही तुमची प्रॅक्टिस करतात, शिकार करतात, हे सगळं तुम्ही करता. त्याच्यामुळे आमची जी लिनिएज आहे, नसल आमची जाती आहे, संपती आहे. म्हणून मी तुमच्याशी विनंती करतो, तुम्ही थोडा वर्ष इकडून जावा. आम्ही परत भरलो की तुम्ही परत या, चालेल. याचा अर्थ काय? जी को डिपेंडन्स आहे ते तर राहणारच आहे. वी नीड ॲनिमल्स, आणि त्यांची युटिलिटी पण तेवढीच आहे ना. वाय डू वी कीप ॲनिमल्स? सगळ्यांची युटिलिटी आहे. तर पण एवढं नाही की यू एक्सप्लॉइट देम, यू लीड देम टू की ते राहणारच नाही असं नाही, एक्सटिंक्शन होणार असं नाही. आणि दुसरा काय भाव आहे, तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही घ्या, पण एक्सप्लॉइट करू नका. आणि तुमची नीड्स पण तेवढी ठेवा. आज काय झालंय की दूध हवं आहे तर त्यांना जेनेटिक इंजेक्शन घालतोय वगैरे. दॅट इज, ते कंपॅशन नाही आहे, करुणा नाही आहे. तर आपल्यात अहिंसा आहे, करुणा आहे, आणि त्याच्याबरोबर आपल्याला केवढं हवं आहे तेवढं लक्षात ठेवणं पण खूप गरजेचं आहे. हे मूल्य आपण समजलो तर आपलं इंटरॅक्शन फक्त प्राण्यांबरोबर नाही, ही एन्व्हायरमेंट प्रकृतीबरोबर पण सुधरेल. कारण की फक्त प्राणी नाही आहेत ना, वी कीप टेकिंग फ्रॉम द प्रकृती ऑल्सो. सगळं प्रकृतीशिवाय तर काही होणारच नाही. तर हे जे इकोलॉजिकल बॅलन्स, कारण की धर्म म्हणजे काय, जस्ट कमिंग टू दॅट. आपण म्हणतो धर्म धर्म धर्म. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे धारणात धर्मिती आहू धर्मो धार्यती प्रजा ह्यात धारण संयुक्तम सहधर्म इति निश्चयः. जे धारण करतं, व्हॉट इज धारण करणं? दॅट विच अपहोल्ड्स अँड सस्टेन्स. सस्टेन्स इज द वर्ड. की तुम्ही तुमचं कंटिन्युएशन व्हावं, तुमचं प्रोग्रेस व्हावं, तुमचं कंटिन्युएशन व्हावं, आणि तुम्ही नेहमी राहावे. टू सर्वाईव्ह अँड टू थ्राईव्ह, राईट? पण सर्वाईव्ह अँड टू थ्राईव्ह कधी होणार? जेव्हा आपल्याबरोबर ही प्रकृती पण राहणार. आणि ते कसं करायचं की आपण पण जगायचं, त्यांना पण जगून द्यायचं, वाईल मेंटेनिंग द को डिपेंडन्स, राईट? ते महत्त्वपूर्ण आहे. सो वी कांट स्टॉप की काही त्यांचं फक्त म्युझियममध्ये ठेवू शकत नाही, पण कसं वागायचं ते तर नक्की शिकू शकतात. राईट. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. 2च मिनिटात ॲड करते की हा प्रश्न मला देखील खूपदा विचारला जातो, तुम्ही व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियन, आणि सैन्यदलांमध्ये नॉनव्हेज खाणं कंपल्सरी असतं का? आणि मग मी म्हणते की नाही, बाय चॉईस मी व्हेजिटेरियन, तेव्हा समोरचा श्वास सोडतो, तो मी सोडू देत नाही. 2 मिनिटं ऐका. ह्या प्रश्नाचा फक्त एकच पैलू मला मांडावा असं वाटतं, जो सावरकरांच्या विज्ञानवादी आपल्या निबंधांमध्ये सुद्धा आपल्याला वाचायला मिळेल, की माणूस महत्त्वाचा की पशु तर माणूस. या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे, एक्सप्लॉयटेशन टाळलं पाहिजे. परंतु आर्मी मार्चेस ऑन स्टमक, आणि साधी गोष्ट आहे, जर प्राण्याला नाही मारता आलं तर आम्ही दहशतवाद्याला कसं मारू? तर त्याच्यामुळे मुक्या प्राण्यांना मारावं असं होत नाही. पण आमच्याकडे एक सर्व्हायवल कॅम्प म्हणून गोष्ट असते भयंकर. तर त्याच्यामध्ये असं असतं की सोडलंय तुम्हाला आता जंगलांमध्ये, जे मिळेल ते भाजून खायचं आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे, कोंबडी, साप वगैरे जे काही असेल ते सर्व्हायवलसाठी. बापरे. तर त्याच्यामुळे जिथे जिथे हा प्रश्न निर्माण होतो आर्मी समोर की मी राहू का समोरचा प्राणी तर मी, एवढं फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याचं एक्सप्लॉयटेशन न करता आपण ते वापरलं गेलं पाहिजे. नॉनव्हेज नसणं हे असू शकत नाही, ते चालू राहणार, परंतु त्याचं एक्सप्लॉयटेशन आपण टाळलं पाहिजे. व्हेरी ट्रू मॅम. म्हणजे आर्मीमध्ये अक्षरशः ते इम्पॉर्टंट त्याचं ट्रू हे तर आहे. ओके, आपल्याकडची वेळ थोडी संपलेली आहे आणि सगळे पुढचे प्रोग्रामही वेळेवर राहावेत, म्हणून आत्ता आपण थांबूया. पण काही काळ आपल्याबरोबर तिघेही, मी इन्क्लुडेड, वक्ते इथे असतील. तर मध्ये ब्रेकमध्येही जर चान्स मिळाला तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि ह्यांचे खूप टॉक्स आहेत सगळ्यांचे. आपण एक शेवटचा एक प्रश्न घेऊया, अगदी छोटा ठेवा. खूप लोकांचे टॉक्स आहेत, तर त्यामुळे तुम्ही बघू शकता, बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात. प्लीज. जे भीष्म नीतीपासून चाणक्य नीतीपर्यंत ज्या काही नीती सांगितल्या आहेत त्या मूलतः राज्यकर्त्यांसाठी आहेत. आपल्या राज्याचं, आपल्या संस्कृतीचं, आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी, म्हणून राजांनी कसं वागावं. तर सामान्य माणसांनी ह्या नीतींचा अभ्यास करायला हरकत नाही आहे, पण मूलतः राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे.
आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे. तर आजच्या राज्यकर्त्यांनी तसा अभ्यास केला आहे का आणि तसे ते वागतायत असं तुम्हाला वाटतंय का? मी याचं उत्तर देते. आजच्या दिवशी तुम्ही भीष्म पर्वमध्ये शांती पर्व वाचलं आणि मोदींजींचं ॲक्शन्स बघितलं, तुम्ही 100% मानणार की ते त्याच्याप्रमाणे वागतायत. त्याच्या आधी वागले का क्वेश्चन मार्क, पण ते तर नक्की वागतायत. आणि त्याच्यामुळेच आत्ता आपण बघा, लोक एवढं म्हणतात ट्रेड डील झाली नाही, ट्रेड डील झाली नाही. जर आधीचा पण तुम्हाला जो प्रश्न विचारला, टू बॅलन्स बोथ, आणि ते आज करतायत, टू स्टँड अप टू अमेरिका आणि ते तुम्ही राहून द्या, आम्ही तरी घेणार ऑइल, सँक्शन्स आम्हाला गरज आहे, आम्ही घेणार, इंडिया फर्स्ट, तेच शिकवतायत. प्रजा सर्वोपरी तोच राजधर्म आहे आणि आज आपण ते बघतोय. थँक्यू. आपण या प्रश्नावरच थांबूया. आणखी एक ॲड करायला, तुम्ही म्हणालात की ते राजनीती म्हणून आपण चाणक्य नीती किंवा आणखी कोणतरी तुम्ही नीतीचा उल्लेख केलात, पण तुमच्या लक्षात येईल भारतीय संस्कृतीचं हे वैशिष्ट्य आहे की तुम्ही कुठूनही सुरुवात करा, कुठूनही सुरुवात करा आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्हाला ते जे फाउंडेशन आहे, समजा चाणक्य आपण म्हटलं तर साम दाम दंडभेद असं आपण म्हणतो, पण ते तुम्हाला सर्वत्र दिसेल. भक्तीमध्ये मध्यम भक्ताची डेफिनेशन करताना ईश्वरे तद अधीनेषु बालिशेषु द्विषत्सुच प्रेम मैत्री कृपोपेक्षा, हे सामदाम दंडभेदच येतं. किंवा पातंजलीला तुम्ही विचारलं तर तुम्ही स्वतःची बुद्धी, स्वतःचं मन प्रसन्न कसं ठेवावे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्य अपुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाचा जो वैद्य असतो त्याने वेगवेगळ्या लोकांकडे कसं बघावं, परत हेच 4 जे मुद्दे आहेत चाणक्य नीतीचे, तेच तुम्हाला येतात, तेच तुम्हाला सगळीकडे दिसतात. हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे राजनीती ही तुम्हाला धर्मामध्ये येते, तुम्हाला भक्तीमध्ये वापरता येते, कर्मामध्ये येते आणि योगामध्ये येते. धन्यवाद. थँक्यू. मला नेहमी वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीने आजवर जे चालत आलं आहे त्यांनी निर्माण केलेल्या त्या मूल्यांवर जे सत्य आहे त्यावर आपण ते सत्य जाणून त्यावर चाललं पाहिजे. ते आपल्या सोयीनुसार वागवून ते न करता जे आधीपासून ठरवलं गेलं आहे, जे योग्य आहे, जसं हे 5 उघडे डोळे आपल्याला सांगतात, तसंच जे सत्य आहे त्या मार्गावर आपण चालूयात. आणि हेच या सेशनमधनं मी घेऊ शकलो आणि अर्थात सगळ्यांनी घेतलं. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच फॉर दिस ब्युटिफुल इन्साइटफुल सेशन. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच.